काय माळी बुवा धनाजी रवा. तंबाखू आहे ना, हा तंबाखू साधा नाही असतो, तो कडक असतो फार, आणि तो इनेल केला आणि मला ठसका पडला. म्हटलं याचं जर मॅनरिझम केलं तर म्हटलं, आणि तिथेच आवडलेले की काय कुंकू लाव, मग तो खेचायचा जरासा, कुंकू लाव. मराठी लोकांची इमेज ही हिंदीमध्ये बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिमालय म्हणजे कोण, गोरा पान म्हणजे तो नट योग्य. तो काम काय करतोय त्यांना माहित नसतं. मी कॉमेडियन नाहीये. मला असा उभा केला तर मी कॉमेडी दिसणार नाही, मी विलन दिसेन. मला कॉमेडी करावी लागते. कुठल्याही गोष्टीची विसंगती शोधल्याशिवाय विनोद होत नाही असं म्हटलं जातं की नाही. ती शोधायची कोणी मिळणार की नाही मला माहित नव्हतं. मिळण्याची शक्यता होती की नाही तेही माहित नव्हतं. आमचा चेहरा असा आहे की कुणी होऊन या हो तुम्हाला आम्ही देतो असं म्हणण्यासारखा नव्हता. मग त्याचं किती जणांना सवय असते, असं करतात अशी तरी करायचं, असं अरे झाडांची झाडं असा एक सूर असतो. असं झालं, मला माहिती नव्हतं. आपल्यासोबत आपले पार्टनर असणं आणि त्यांचा आपल्या कामाला सपोर्ट असणं किती महत्वाचं असतं स्पेसिफिकली तुमच्या बाबतीत? एका वाक्याचं, ती आहे म्हणून मी आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगली कुठली गोष्ट केली असेल तर मी तिच्याशी लग्न केलं. या सगळ्या प्रवासात मित्र किती महत्वाचे, मैत्री किती महत्वाची. मी, लक्ष्या, सचिन, सुधीर जोशी, विजय पाटकर, आल्याच्या घरी, त्याच्या घरी काय ते कुठेतरी चालूच. पण लक्ष्या गेला, सुधीर गेला, सचिनची हे बदलली, माझी लाईन बदलली. मग आता काय भेटेनशी झाले. मग आम्ही अजूनही आहे मैत्री, पण ती तर तशी नाही राहिली ना. एका पॉइंट नंतर अवघड होतं ना, की जाणवतं ना की लोक आपली वाहवा करतायत आणि खूप कौतुक करतात, तर त्याच्यानंतरही कसं जमिनीवरती कसं आहे. असं कधी वाटलं का की बस झाला आता हे नाही करायचं? कशाचं भय आहे का? पण मला हा, माझंच मला भय आहे. असं वाटतं का की अजून काहीतरी करायचं राहिलंय? बरंच करायचं आहे अजून, शक्य नाही म्हणते. तेव्हा अजून काही राहिलंय तर बरंच राहिलंय, काहीच केलेलं नाही. कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा. इतकं बोलत नाही कधी मी, खरंच नाही बोलत, कोणाशी नाही बोलत मी. काय बोलायचं, कोणाकडे बोलू? ज्याला कळत नाही तिकडे काय बोलू उपयोग आहे, नाही का? हॅलो, हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आम्ही अतिशय भाग्यवान, अतिशय नशीबवान असे लोक आहोत, कारण आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, महाराष्ट्राचे सगळ्यात लाडके मामा अशोक सराफ आपल्यासोबत आहेत. मामा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर पडताना पावसाळा जर तुम्हाला काळजी वाटत असेल की कपड्यांवर चिखल उडाला, डाग गेले नाहीत तर काय, यासाठी कॉटन किंगने आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. तर जर तुम्हाला ते शर्ट्स विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही कॉटन किंगच्या दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. म्हणजे मला असा पोटात गोळा आहे आता, म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की आम्ही आता जवळपास 2 वर्ष झालं, जवळपास 200 पेक्षा जास्त पॉडकास्ट केलेत, पण असं आज ना तो असा छान गोळा जाणवतोय. असा पोटात गोळा काय असतात त्याचा परिणाम आहे काय हे पोट दिसतंय? मला काय वाटलं तुला ऑलरेडी पोट आहे काय, तुला काय वाटतं? नाही तसं नाही, गोळाच म्हणायचा. तर खूप खूप स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच. तुमचं.
म्हणजे तुमच्या समोर बसून गप्पा मारता येणं खूप भारी वाटतं. कारण आम्ही लहानपणापासून तुम्हाला टीव्हीवर पाहिलंय. जर आम्ही कुठलेही सिनेमे बघत होतो तर आमच्यासाठी तुम्ही स्टार होता. म्हणजे आम्ही खेळायचो आमच्या मित्रांमध्ये, आणि मग एक कोणीतरी लक्ष असायचं, एक अशोक सराफ असायचा, एक महेश कोठारे असायचा. तर हे आमचे खेळ असायचे. आणि त्या काय करायचंय, तुम्ही मारायचे एकमेकांना? हा, मग आम्ही नाही म्हणजे तुमची मानसिक स्थिती कळते मला त्यावर. समोर नीटपर्यंत ठीक आहे ना, पण पुढे काय करताय महत्वाचं होतं. ते एकमेकांना धरून झोडायचे असं काय नाही ना. आम्ही गंमत जम्मत करायचं. हा हरकत नाही, मी ती आधीच करून झाली. तर आता मामा तुम्हाला पद्मश्री पण मिळाला, आणि आम्ही पाहिलं ते तुम्ही ज्यावेळेस पद्मश्री घ्यायला गेलात वगैरे, म्हणजे आम्ही सगळी मराठी माणसं आहेत ना जी तुम्हाला खूप काळापासून बघतायत. म्हणजे तुमच्यासाठी तो जितका मोठा मोमेंट होता, तुमच्यासाठी पण जितका महत्वाचा क्षण होता, आमच्याहीसाठी ते तेवढंच महत्वाचं होतं. आम्हाला असं झालं की अरे यार, आपल्या मामांना पद्मश्री मिळाला. तर ज्यावेळेस तुम्ही पद्मश्री घ्यायला चाललेला त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? म्हणजे जग तर तुम्हाला एक स्टार म्हणून बघतं, पण आता ज्यावेळेस पद्मश्री सारखा जो सरकारी पुरस्कार असतो त्याच्यासाठी पण म्हणजे ते पण तुम्हाला रेकग्नाइज करतात, तर काही असं वेगळं वाटलं का तुम्हाला? निश्चित वेगळं वाटायलाच पाहिजे. कारण काय होतंय, मिळतात पुरस्कार, असे मिळतात पण असं म्हणजे इंटरनॅशनल असं म्हणू जेव्हा आपण ज्याला, म्हणजे जागतिक ह्याच्यामध्ये जेव्हा एखादा संबंध प्रदेश मला जेव्हा हे देतो, अख्खा भारताचं असं त्याकडे लक्ष असतं, हा केव्हाही माझ्या दृष्टीने जास्ती सन्मानापद आहे निश्चित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटतं की मला हे मिळालं म्हणून तुम्हाला असं वाटतंय, पण मला असं वाटतंय की माझा आनंद त्याच्यात आहे की तुम्हाला जास्ती वाटतंय. कारण काय असं, तुमचा आनंद हा माझा आनंद, हे माझ्या आयुष्यातलं मी बिरीत ठरवलेलं आहे, आणि ते आहे, आणि त्याप्रमाणेच वागतो. कुठलाही रोल करायचा असेल तो मला आवडतो म्हणून मी सादर करतो, पण तो कितपत सादर करायचा जो समोरच्याला आवडेल. तर समोरच्याची आवड ही मला लक्षात घ्यावीच लागते. त्यात तसं आहे ते म्हणजे तसं आहे. आणि ह्याच्याकडे म्हणजे काय, ज्या पद्धतीने ते केलं जातं संबंध, शिस्तबद्ध एक जो प्रोग्राम, एक जगातल्या म्हणजे आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्ती जे बसलेले असतात यांच्यासमोर, आणि अख्ख्या संबंध भारतामध्ये संबंध दाखवलं जात आहे, आणि सगळ्यांच्या साक्षीनं हा जो मिळतो, हा केव्हाही न विसरता येणार तर काय कमाल आहे. म्हणजे काय असं म्हणणं, कुठेतरी काहीतरी आपण केलं असं वाटतं. काय केलं हे निश्चित सांगू शकत नाही आपण, पण काहीतरी केलंय की त्यामुळे हे असं घडत आहे असं वाटतं. आता ओंकार बोलताना मामा तुम्हाला स्टार म्हणाल, सो आमच्यासाठी आम्ही जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तुम्ही डायरेक्ट स्टारच आहात. कारण तुमचा कारकीर्द एवढी मोठी की आम्ही जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही तर जन्माला पण नव्हतो आलो. पण नट होण्याची जी सुरुवात आहे, तुम्ही नाटकं केली, तुम्ही टीव्ही केला, तुम्ही सिनेमा केला, परत आता नाटक करताय, या सगळ्या गोष्टींमध्ये नट होण्याची सुरुवात कुठे झाली? कारण नट घडत जातो. काय माहिती, नट होण्याची सुरुवात कुठून झाली हे निश्चितपणे मीही सांगू शकत नाही. याचं कारण काय आहे, जवळ मला वाटतं असं की एक 6व्या-7व्या वर्षापासून असं सुरुवात झाली. कारण आमच्या घरात काय होतं, मुळात म्हणजे आमच्या घरात संबंध म्हणजे आर्टचं वातावरण आहे. हा, कारण माझे मामा हे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी स्टेज याच्यावरचे एक मान्यवर कलाकार होते. नटवर्य गोपीनाथ सावकार हे माझे मामा आणि माझे गुरु. आणि जे काय माझ्याकडून आहे त्यातलं मी किती % घेतलं मला माहीत नाहीये, पण जेवढं घेता आलं तेवढं घेतलंय. त्याच्यावर मी आता उभा आहे. पण मी जर त्यांचं सगळं घेतलं असतं मी कुठे असतो हे मी सांगू शकत नाहीये. हा, त्यामुळे ते माझे गुरु, हे यांचा सतत वावर असल्यामुळे घरात, कारण ते माझ्या घरीच राहायचे माझे मामा, त्यामुळे काय होतं, सगळे नट त्यांना भेटायला यायचे. त्यांच्या आपापसात गोष्टी, आम्हाला लहानपणाचा मोठा उद्योग असायचा की कोण आला तर कोणाने राजा गोसावी आले की पहिल्यांदा सगळ्यांना मी लपून दाखवायचो, राजा गोसावी आमच्याकडे. मला माहित नव्हतं की पुढे याच माणसाबरोबर मी काम करेन, पण कशी डेस्टिनी बदलत गेली संबंध. ज्याला मी म्हणत होतो त्याच्यावरच मला काम करायला मिळेल, चांदी मिळाली. माझं नाटक डार्लिंग मी पहिलं केलं त्यांच्याबरोबर. ते
असा सगळा माहोल होता. त्यामुळे काय होतं, मला त्यात इंटरेस्ट होता. तेव्हा पहिल्यापासून हे नाटक करायचंच, स्टेजवर मी आलंच पाहिजे हे मी ठरलं, मनापासून घेतलेलंच. लोक ते करतात, मग मी का नाही करणार, मी का नाही करू शकलं. हा दुर्दम्य इच्छावाद आणि आशावाद सुद्धा. त्यामुळे काय झालं होतं, मला असं वाटायचं की मी कुठल्या परिस्थितीत येणार, पण माझे मामा मला फिरकायला द्यायचे नाही तिकडे. हो, कारण त्यांना माहिती होतं. कारण त्यावेळेला इंडस्ट्रीची जी हालत होती इतकी वाईट होती की लोकांना नाटक करणे आणि किंवा सिनेमा तरी जास्ती पैसे मिळायचे, पण नाटकावरती जगण्याची हे नव्हती, जगू शकत नव्हते. नुसतं नाटक करून माणूस जगतोय. कारण त्यावेळेस प्रयोग पण लिमिटेड व्हायचे, फक्त रविवारी प्रयोग व्हायचे. आणि त्या रविवारच्या एका शोवरती, म्हणजे महिन्याचे 4 शो, त्याच्यावरती संसार चालवणं कठीण होतं. आणि हे मी करू नये असं त्यांना वाटत होतं. अर्थात कुठल्याही आईवडिलांची आणि मामाची जी इच्छा असेल की आपल्या पोरानं शिकावं चांगलं, कुठेतरी नोकरी करावी, नोकरी हा सगळ्यात मोठा त्यावेळेचा पॉईंट होता. नोकरी करावी आणि लग्न करून घर, ही साधी मराठी माणसाची जी आपली जी इच्छा असते ती त्यांची होती, चूक नाहीये त्यात. पण आम्हाला हे तिसरंच काहीतरी सुचलं होतं की नाही, मी नट होणार, कुठल्याही परिस्थितीत नट होणार. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, सतत ते आले की त्यांच्याकडे झगडते. मग ते नाटकं मी त्यांची बघायची जाऊन. इथं सगळे रविवार मी नाटक बघण्यात घालवलेलं आहे. बापरे. रविवारी जायचं, त्यांचा प्रयोग लागले तर बहुतेक दादरला किंग जॉर्ज हायस्कूल लावायचे. त्या किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये मी ऑर्गन पीठ मध्ये बसलेला, कोण काय करतो, अरे वाचे माझ्या गेलं, असं गेलं काय, असं गेलं, हे समाज माझ्या त्यावेळेच्या बुद्धीला पटेल अशा रीती माझा चालायचा अभ्यास. काय म्हणजे त्यावेळेला काय कळत नव्हतं ते असं काय करतात, पण ते काहीतरी करतायत वेगळं, ज्याच्यामुळे त्यांना रिस्पॉन्स मिळतोय हे मनात कुठेतरी. तर हे हासिल करायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे. का नाही मिळणार की नाही मला माहित नव्हतं, मिळण्याची शक्यता होती की नाही तेही माहित नव्हतं. कारण आमचा चेहरा असा आहे की कुणी होऊन या हो तुम्हाला आम्ही देतो असं म्हणण्यासारखा नव्हता. तुम्ही काय आहात हे दाखवल्याशिवाय आम्हाला कुणीही घेतलं नसतं. पण ते कुणीतरी दाखवायला पाहिजे, काय ते करून का दाखवायला पाहिजे, पण तो कुणीतरी करून दाखवायचा चान्सही मिळत नव्हता. शेवटी मग असं झालं की मग माझे वडील पण मला घ्यायचं तयार नव्हते. शेवटी मग मी एक प्रसंग असा आला की मी 20-21 वर्षाचा असेल त्यावेळेला मी बँकेत लागलो नोकरी. सेंट्रल बँकमध्ये ना? नाही, स्टेट बँकमध्ये. स्टेट बँक. तर स्टेट बँकमध्ये मी नोकरी केली. कशाला म्हटलं, आता वडील म्हणाले तर म्हटलं काय काय नाही करत ते तरी करूया. आणि तिकडे सुद्धा कारण दुसरी गोष्ट म्हणजे मला स्टेट बँकेमध्ये त्यांनी जे घेतलं ते सुद्धा मला आर्टिस्ट म्हणून घेतला त्यांनी. हा, त्यावेळेला आर्टिस्ट रिक्रूट करायचे, कारण त्यांचे कल्चरल हे होते कमिटी, आणि ते कल्चर कमिटी कॉम्पिटिशन्स असायचे, नाटकाच्या स्पर्धा वगैरे असायच्या, स्पर्धाचे, त्याच्यामध्ये हे करायचे ते करायचे. तसाच मी आर्टिस्ट घेतलेला तिकडे मी. तर म्हटलं चला आता हे दोन्ही होत आहे तर वेगवेगळे, हे पण नोकरी पण आणि ते पण होत आहे, चला म्हटलं करूया, नाही ते घरात बसून काय करणार. म्हणून मी तिकडे त्याच्यात हे गेलो. आणि नंतर मग कॉम्पिटिशन याच्या सुरू झाल्या, इंटर बँक. तर इंटर बँक मध्ये मी आमची गेलेली स्टेट बँक सगळी मी वरती आणून ठेवली, पहिल्याला आणून ठेवली. आणि एक आम्ही सादर केलेलं नाटक होतं त्यावेळी दिनूच्या सासूबाई राधाबाईचा एक अंक आम्ही पहिला केला होता. त्यात मी डॉक्टर नाय केला होता. तो डॉक्टर नायला मला फर्स्ट प्राइज मिळालं, बेस्ट ऍक्टर. घरी आलो मी, वडिलांना दिलं, म्हटलं मला बेस्ट ऍक्टर मिळालं. ठीक आहे. हळूहळू त्यांचा मावळत गेला विरोध की पोरगा काहीतरी करतोय, जे बक्षीस प्राप्त होतं म्हणजे काहीतरी निश्चित चांगलं करत असणार हे त्यांना असं पटलं, आणि त्यांचा विरोध मावळला हळू. माझ्या मामांचं असं झालं की माझ्या मामा मी यायलाच देत नव्हते. तर त्यांचं ययाती आणि देवानी नाटक चालू होतं. तर ययाती देवयानीमध्ये छोटू सावंत म्हणून एक आर्टिस्ट होता, विदूषकाचं काम करणारा. तर त्याला फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला स्टेजवर. अरे बापरे. हा, आणि त्याला म्हणजे असं झालं की तोंड वाकडं झालं त्याचं, आणि पाणी फिरत असं पडायचं इथपर्यंत झालं त्याचं. पुढचे 2 शो माझ्या मामानी कसे बसे स्वतः केले.
आणि त्यांनी मला मुंबईहून बेळगावला बोलवून घेतलं. मला अख्खं नाटक पाठवतं. विवा शिरवाडकरांची भाषा हो. मला पहिला पडदा उघडतो पासून तिसऱ्या अंकातला पडदा पडतोपर्यंत मला शब्दांनी शब्द पाठवता, कारण मी प्रॉम्प्टिंग करायचो रिहर्सलच्या वेळेला. सगळे उद्योग केलेत, प्रॉम्प्टिंग करायचो. प्रॉम्प्टिंग करता मला सगळं नाटक पाठवतं. त्यांनी मला त्यामुळे मला त्याने बोलावलं तिकडे. म्हटलं मी बेळगावला गेलो मी, आणि मी उभा राहिलो, प्रयोग केला. हे तुफान रिस्पॉन्स मिळाला मला. कारण काय तो शिरवाडकरांची भाषा जी आहे एक तर ती कठीण आहे, आणि ती कठीण आहे, आणि त्यातला प्रत्येक शब्द विचार करून बोलला पाहिजे, आणि स्पष्ट बोलला पाहिजे, आणि एक विशिष्ट जोर देऊन बोलला पाहिजे. हे सगळंच केल्यामुळे तो एक वेगळाच रंग मिळाला त्या विदूषकाच्या रोलला. म्हणजे आतापर्यंत होत होतं त्यांच्यापेक्षा. तर आता काय करायचं, तो तर आज तो करू शकणार नव्हता. तर माझे मामा मला द्यायला तयार नव्हते. तरी मी मग पुढे त्याचा दौरा कंप्लीट करून मुंबईला आलो. आता कसं करायचं, तर त्यांना दत्ताराम, त्या मास्टर दत्ताराम, रामदास कामत या लोकांनी सांगितलं सगळं. कशाला दुसरं शोधतंय, चांगलं करतो हो तुमचा भाचा, छान करतो, त्याला द्या त्याला, छान करतो, मस्त आहे. दुसरं येऊन म्हणतो, हो त्यांना करा ना, फार छान करतात ते, त्यांनाच करा. त्यांचाही हे शेवटी ते एका प्रयोगाला बसले बघायला. ते बसायची पद्धत म्हणजे विशिष्ट, म्हणजे विंग मध्ये खुर्ची काढून बसायचे, हा, आणि असे डोळे मिटून बसायचे. म्हणजे त्यांना डोळे मिटून ते फक्त नुसतं नाटक ऐकायचे, बघायचे नाहीत. वाचिक अभिनय बघायचा. हा, वाचिक अभिनय. त्याच्यावरून कोण कसा कुठे बोलतो, आता कुठे इकडे गेला असेल, काय बोलतो तो, या शब्दांवर वजन, हे शब्द या शब्दाला या वाक्याला हे बोलतोच, वाक्य बोललं जातच की नाही, इथपर्यंत त्याचं नुसतं डोळे बसून व्हायचं. मी आलो, शेवटचं सिरियस पीस करून आलो. मग आता मी कसं केलं म्हणून विचारायची धाडच नव्हतं मला. चांगलं केलंस, चांगलं बोललास, पण कोरडा बोललास. मी गेलो, म्हटलं कामातून आता काय करावं. बरं ठीक आहे, चले एक काम करते, पुस्तक घेऊन ये, बस. हा, वाच, काय आहे पहिलं, बोल, सुरुवात काय बोल, कडक कुठे जाऊ. पहिलं वाक्य त्याचं होतं, होय देवी मी विदूषक. तो येतो आणि म्हणतो, होय देवी मी विदूषक. हा बोल. मी म्हटलं, होय देवी मी विदूषक. मारी एक मुस्काटी. काय झालं, काय लिहिलंय ते. म्हटलं, होय देवी मी विदूषक. होय देवी मी विदूषक. दू दीर्घ आहे ना, तो दीर्घ बोलायचा. अरे बापरे, म्हटलं एवढं कठीण आहे ते. पण मला त्यांनी एक वेगळीच दिशा दाखवून दिली की नाटकातला रस्व दीर्घ तुम्ही कसा हे उच्चाराल, नाटकातलं तुमच्या शब्दांचे वाक्याचे उच्चारण कसं असेल, कसं असायला पाहिजे, ह्याची त्यांनी एक वेगळी दिशा मला दाखवली, नकळत. त्यांच्या नकळत, पण त्यांची सवयच आहे ती, पण माझ्या नकळत थोडस. मी विचार केला, अरे होय साला, असा विचार केला पाहिजे. मी म्हटलं, मामा ठीक आहे, मी करतो ना, तुम्ही काय करतो का, मी करतो नंतर, मला कळलं काय. मी पळालो चक्क तिथून. पण त्यामुळे तो पाठ एक मला या आयुष्यात सगळं हे पडला. अशी सुरुवात झाली माझी. बापरे. पण मामा तुमची स्टाईल कधी डेव्हलप झाली? म्हणजे आम्हाला जे मामा माहिती आहेत ना, ते असे काहीतरी छोट्या छोट्या जागा काढतात जिथं ना एखाद्याने पहिल्यांदा वाचलं ना की मी शाळेत कॉलेजमध्ये नाटक केलंय, त्याच्यामुळे ते बघून कळतं की हे स्क्रिप्ट आहे, पण या स्क्रिप्टचं पलीकडचं काहीतरी आहे, जे तुम्ही ज्या जागा काढता, काहीतरी तुमची एक स्टाईल आहे. तर ते कधी सापडलं का? तुम्ही तुमची प्रोसेस कशी असते एखादी स्क्रिप्ट? काय असतं म्हणजे किती वेळा काय होतं, तुम्ही नाटक लिहिलेलं असतं वाक्य, पण ते नाटक मिळालं तर त्याला एंड आणि स्टार्ट याचा काहीतरी जोड असायला पाहिजे. त्याच्या वाक्यानंतर माझं वाक्य सुरू करतं, त्याला स्टार्ट काय त्याच्या वाक्याला बरोबर होतोय की नाही. तुम्ही जो तो स्टार्ट त्याच्या शेवटच्या वाक्याला अनुसरून दिला स्टार्ट, तर तो फ्लो राहतो, लाईन राहते अशी चालू, नाही ते गॅप पडतो. तेव्हा ते काय बोलायचा विचार करायला लागतो. पुढचं वाजव वाक्य झाल्यानंतर त्याला एंड पण काय द्यायचं, त्या की पुढच्या माणसाला कसं होईल ते. हे लेखकाने कधी लिहिलेलं नसतं. तेवढा कोण विचार करतो, फार थोडे लेखक आहेत असे की ज्यांच्याकडे विचार असतो. पण जनरली वाक्य लिहितात, मग ती जोडावी लागतात वाक्य,
किंवा त्याच्यात एखादा पंच जर निघत असेल तर तो काढावा लागेल. पण तो पंच तुम्ही जर एखादा तुम्हाला वाटला की इकडे ब्रेक करून आपण हे बोलूया असं जर वाटलं तर ते त्या एकंदर सिच्युएशनला योग्य आहे की नाही याचा विचार करायला आहे की उगाच काहीतरी ऍडिशन करायची म्हणून करायची नाही. त्या सिच्युएशनला योग्य आहे, त्या कॅरेक्टरला योग्य आहे की नाही. कारण त्यावेळेचा जो एकंदर बाकीचे आर्टिस्ट उभे आहेत त्यांना त्या दिवशी सुटेबल आहे की नाही हे करून करावं लागतं विचार. तो हे करायला लागतो, तो एवढा विचार त्याच्यात करावा लागतो याच्यामध्ये. आता याचबद्दल ओंकारजी म्हणाला मला त्या सिनेमामध्ये पण ना म्हणजे काय म्हणतात व्याख्या विखी असेल किंवा ऐकिनी असेल किंवा प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे बिनकामाचा नवरामध्ये ते भिंतीला जो आपट नसेल त्या हे जे आहेत प्रत्येक कॅरेक्टरचं एक डिझाईन वेगळं म्हणजे ते लोकांना काय वाटतं कॅरिकेचरिस्ट हे सोपं आहे पण कॅरिकेचरिस्ट प्रत्येक कॅरेक्टरचं वेगळं तयार करणं आणि ते कॅरेक्टर इतकं काहीतरी शोधून काढणं हे कुठून सापडतं. कारण का बाकी बऱ्याचशा कलाकारांबद्दल असं होतं की एक स्टाईल तयार होते आणि ते सिमिलर दिसायला लागतं पण तुमच्या प्रत्येक कामामध्ये एक विविधता दिसते, ते एक वेगळं दिसतं आणि ते आपल्याला वाटतं असं कुठेतरी ते अमानवी नाही वाटत आहे किंवा कृत्रिम नाही वाटत आहे. कारण काय समजा आता काही लोक ऍडिशन्स करतात ते तर सांगितलं मी ऍडिशन ती कितपत योग्य आहे त्या सिच्युएशनला हे बघून करायला पाहिजे. आता मॅनरिझम हे करतात काहीतरी. आता मॅनरिझम काय असतं माहिती, मॅनरिझम हा पूरक असला पाहिजे कधी जी काय घडतं त्याची. आता असे बरेच हे केलेले बरं ते जे मॅडच्या असतात ना ते अचानक सुचतात, ते मुद्दाम करायला लागत नाहीत. मुद्दाम मी माझे जे आतापर्यंत मी जे मॅनेजम केले ना हे मला अचानक सुचलेले आहेत. नाहीतर मी सगळ्या रोल्समध्ये मॅनेजम करत बसलो असतो ना. तसं झालं नाही. ते जिकडे करावं असं वाटेल किंवा योग्य वाटेल तिकडेच करायला पाहिजे आणि तो त्यात बसला पाहिजे फिट. आता तो व्हॅक्युम म्हणालास, आता व्हॅक्युम हा मला आयत्या वेळी सुचलेला आहे, तिकडची सिच्युएशन बघून एकदा सुचलेला आहे. तो स्क्रिप्टमध्ये नव्हता तो अर्थ काही कारणच असेल ना. आता व्याख्या असेल काय कारण आहे त्यांना तसं लिहिलेलं नाहीये. ते काय झालं तो जो बनवून येतो ना उतरतो आणि बघतो येलो मर्सिडीज त्याच्यातच पाईप आहे तो येतो आणि काय माळी बुवा आपले धनाजीराव वाकडे काय धनाजीराव वाकडे इथंच राहतात काय असं पहिलं वाक्य जेव्हा. कारण तो माळी दिसत असतो ना शरद तळवकर ग्रेट. ते मी आलो आणि पाईप हातात काय माळी बुवा धनाजीराव काय होतंय तो ह्याचा जो तंबाखू आहे ना हा तंबाखू साधा नाही असतो, याच्यामधला पाईप मधला तो कडक असतो फार. सिगरेट मधला सगळा भे असतो. आम्हाला सिगरेट ओढायची सवय ना, एवढा कडक तंबाखू जो इनेल करायचं माहितच नाही आणि तो इनेल केला आणि मला ठसका बसला. आईचा हो कटकट करून म्हणतो सारे म्हटलं काय मग धनाजीराव वा ऐकलं आता म्हटलं हे सारे असं अख्ख्याच्यावर तर माने झाले. तर मग म्हटलं याच्यात जर मॅनरिझम केलं तर म्हटलं आणि तिथेच आवडलेले की मग काय करायचं की सगळं वाक्य जे आहे ना हे एकदा बोलल्यानंतर किंवा ते बोलायचं असेल तर ते बोलताना लोकांना कन्वे करायची स्टाईल ठेवली तिच्यात की काय म्हणजे काय बोलायचंय व्याख्या नको पण त्यातून काय बोलायचंय कळलं पाहिजे. तो म्हणजे काय ग्रेट झाला तो. आता ते दुसरं एक जोडलं ना माहिती आहे, आता ती मुलगी आहे घरात आणि मी त्या घरातला तो एक येडपाट ह्याच्यातला आहे ना ते नवरी मिळणाऱ्याला तो बंदूक घेऊन असतो. ती मुलगी घरात येते आणि एवढी तरुण आणि सुंदर दिसणारी मुलगी म्हटल्या कुठलाही पुरुष आपली स्थिती काय हे लगेच जाणून घेतो की ती नीट करायला पाहिजे. मग त्याचं हे असं होत. मग ते पुढे मग ते थोडस ब्रॉड केलं की हे साधारण असं होतं ना ते शेवटी मग एक्साइट होते एक्साइटमेंट मध्ये एकदम अशा करून घेतलं 5-5 अंशांनी ते ती मजा केवढी बदलली. म्हणजे ते सौदामिनी कुंकू लाव आवाज फक्त वाढवला.
आता इथे मी ऍड केलं ते मुंबईत पडत होतो. हा हा निळूभाऊ ते ग्रेट आपलं बघतो. अरे ती कायला आमची वेळ नाहीये पडला वाटतं. तर तो उचलतो तो आमची वेळा ग्लासामध्ये धुतो आणि निळभाऊ म्हणजे इकडे नाही इकडे घेतो इकडे लावतो. त्यात तो जो मध्ये पडलेल्यानंतर अरे वा आज काळ्या वाटाण्याचं सूप वाटतं. काय येडपट पडायचे काय कमाल आहे सर. एक त्याला तो सारा गोळा दिसतो काळा म्हणा काळ्या वाटाण्याचा सूप असं तो तुम्हाला जातो ना एकदम त्याच्यामुळे. आणि कुंकू लाव त्याला एक सापडतं ते किती पण ते ना ते कुंकू लावलेले असं कुंकू लाव मग तो खेचायचा जरा असा कुंकू लाव काय वेगळं वेगळं करायचं शोधायचं काहीतरी पण शोधणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण तो ही तर काय हे असतेच पॅन्टची तर. पण त्याचे संबंध लँग्वेज जे आहे ना बोलणं आहे ना हे बोलणं संबंध ज्याला गोव्याचा माणूस आहे ना त्याला पटकन कळतं आमच्याकडचं आहे. तुम्ही आता ना दोघांची नाव घेतली, निळूभाऊंचं नाव घेतलं, शरद तळवलकरांचं नाव घेतलं. तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं. तुमच्यासोबत काम केलं म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलं असा तुमचा फेवरेट को ऍक्टर कोण आहे? म्हणजे ज्याच्यासोबत काम करायला कायम मजा आली, काहीतरी मिळालं, काहीतरी नवीन सापडलंय. म्हणालात तुम्ही. हा काय माहिती तसं सचिन बरोबर झालं माझं. नंतर लक्षाबरोबर झालं. लक्षाने म्हणजे लक्षात जो आला तो माझ्याच रस्त्याने आला ना. म्हणजे रोड तोच तिथून आलो तो. माझ्या नंतर माझं ज्युनियर होतं तर त्यांनी माझं टायमिंग बरोबर पकडलं. त्यामुळे आमचं सीन रंगायचे सगळे. आम्ही जवळजवळ 50 पिक्चर एकत्र केले दोघांनी मिळून. म्हणजे मी मालक तर तो नोकर, मी बॉस तर तो सेक्रेटरी आणि असे 50 पिक्चर केले आम्ही. तर तो होता. पण मला सगळ्यात जायची मजा यायची काम आणि सगळ्यात जंटलमन नट मी बघितला स्टेजवरचा स्क्रीनवरचा तो म्हणजे निळू फुले. इतका ग्रेट माणूस तुला होता. त्याला काय अजिबात मॅलिस नव्हती ना कोणाबद्दल. तुम्ही काय करता जिथे करत तर ते काम करायचे. तुम्ही काय करता तर आहे तुमच्यावर जातात ते. पण तू हे करतो म्हणून मी आता हे करतो कधी नाही. इन्सिक्युअर नाही कधी नाही. आणि तीच गोष्ट कळली पाहिजे की त्याने यायचं गेलं काय तर मी बघ त्याचा हे खातो मी तो कोण खात नाही. इकडे कोण कोणाला खात नाही. तुम्ही कितपत तुमची टॅलेंट कितपत आहे त्याच्यावर तुम्ही खात असता आणि काय नाही. तर त्याने ते असायचे ते एकदा त्यांच्यामध्ये असा इन्सिडेंट घडला की एक सीन आमच्याकडे आला माझ्याकडे आणि निळूभाऊकडे की हे बघा हो काही लिहिलं नाही हो बघा ना. मग तुम्ही करा ना जरा डायरेक्टर जर करा ना तुम्ही दोघं मिळून करा ना या आता म्हणजे लिखाणाचा पण पडला आमच्या. तर मी म्हटलं निळू मी हे वाक्य ना पहिलं मी असं वाक्य बोलतो. निळू मग तुम्ही असं बोला. मी असं बोल. मग त्याच्यानंतर मग मी असं बोल. छान छान चांगलं आहे. मग त्याच्यानंतर मग तुम्ही असं बोला. छान छान आहे छान. त्याच्यानंतर मग मी असं हे करीन. मग मी काय बोलतो एन्थुसियाझम बघ केवढा आहे की तू लिहितोयस तुझ्या बाजूने जात असेल की याचा विचार नाहीये. मला काय बोलायचंय आणि मला कसा सपोर्ट करायचंय त्याच्यावर ठेवायचं. अजिबात इगो नाही. अजिबात इगो नाही. आणि ते झाल्यानंतर ठीक आहे मग एवढं झालं की आपण मग संपला. अशी आणखी ओढी थोडी वाक्य काढली तर सुरू झाली रिहर्सल आणि मी केली तर एक वाक्य मी मध्ये विसरलो म्हणायला. तर त्या माणसाने मला आठवण करून दिली. तू ते वाक्य मधलं म्हणायचं विसरलास. नाही हो विसरलो मी चुकून झालं. नाही छान आहे ते वाक्य बोल. इतका प्रामाणिक माणूस आर्टशी
त्यांना परवा नाही तू मला खातोस का काय. मला नेहमी मजा यायची त्या माणसावर काम करायला. सज्जन नट म्हणतात ना, तुम्ही आता ओंकार म्हणाल लेजेंडरी, लिटरली प्रत्येक काळातल्या लेजेंडरी लोकांसोबत काम केलं आणि तुम्ही आता आमच्यासाठी एक लेजंड आहात. म्हणजे दादा कोंडके असतील, निळूभाऊ असतील, लिटरली म्हणजे अगदी आता रिसेंट टाइम मधलेही म्हणजे एकदा धोबी पछाड पर्यंत तुम्ही सगळ्यांसोबत. त्या काळात काय बदल होत गेला ह्युमरच्या स्टाईलमध्ये, कारण तुम्ही सगळ्या म्हणजे 70च्या दशकात, 80च्या दशकात, 90 म्हणजे लिटरली 40-50 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्ही विनोद घडवत आणला. तर तुम्हाला काय जाणवतो फरक त्या ह्याच्यातला? फरक काय माहितीये, फरक कॉमेडी म्हणजे काय, फरक मीच केला पहिली गोष्ट म्हणजे. कारण पहिली जी आपली कॉमेडीची म्हणजे ज्यावेळेला राजा गोसावी आणि शरद तळवलकर होते त्यावेळेला तुफान चालायची कॉमेडी. आणि कॉमेडीचं म्हणजे मोठं होतं त्या दोघांनी म्हणून एक राज्य केलं होतं. शरद तळवलकर शिवाय साला पिक्चर नाही आहे, राजा गोसावी शिवाय पिक्चर नाही यायचं. राजा गोसावी मी निडू, मग शरद तळवलकर साईडला त्याशिवाय पिक्चर यायचं नाही. त्यावेळेला त्यांचे जे डायलॉग्स होते, त्यांचं जे हे होतं ते प्रासंगिक विनोद असायचे किंवा शाब्दिक विनोद असायचे. मी जेव्हा एंटर झालो जेव्हा पहिल्या तेव्हा मी त्याच्यात ऍक्शन ऍड केली, स्लॅपस्टिक कॉमेडी, म्हणजे शारीरिक देहबोली म्हणतो ना आपण त्याला. कारण तुम्ही वाक्य बोलताना नुसतं बोलून इथे नाही किंवा ते प्रसंग आहे म्हणून त्यावर घडतच नाही, तर तुमच्या वाक्याबरोबर तुमची ऍक्शन पण झाली पाहिजे तशी. हे मी सुरू केलं. पण ते नंतर इतकं वाढलं की शब्द राहिले बाजूला तर ऍक्शनच जास्ती होती. काय करायचं. मला कमाल वाटतं की ते फरक म्हणजे आता पांडू हवालदार ते एकदा किती गोष्टी बदलत गेल्या तुम्ही. आणि त्याच हे चालू असताना त्याचबरोबर तुम्ही हमीदाबाई कोठी सारखं एक सुंदर नाटक केलं. हे स्विच व्हायला त्रास नाही व्हायचा का? नाही, तुझं हे करतो पण मी पुढे सांगतो तेवढं ऐकलं. ते काय होतं नंतर काय झालं, नंतर त्याला पण चालू डार्लिंग मी जसं केलं होतं नाटक, ते पुरी त्याच्यात ऍक्शन्स होत्या की तो उचलतो पडतो खाली आणि हे करतो. फार्सिकल ऍक्शन्स होत्या, फार्सिकल ऍक्शन्स त्याच्यात होत्या सगळ्या. ती फोन धरून बसलाय, ती येऊन फोन काढते आणि हा तसाच बोलत जातोय, हा असं बरं त्यावेळेचा वेळ होता. असे सगळे प्रयोग केले मी. त्याच्यानंतर मग काय झालं, नाटक हे बदलत गेली, टेक्निकली बदलत गेलं सगळं. सिनेमात सुद्धा टेक्निकली बदलत गेलं. कॉमेडी काय बदलले, कॉमेडियनी ओव्हर करून अशी नेऊन ठेवलेली आहे की आता ह्याच्या पुढे काय करणार आहेत हा मोठा प्रश्नच राहिलेला आहे आता. कारण ह्याच्या पुढे आणि किती तुम्ही ओव्हर करणार आहात. आणि बरं तसे रायटर्स पण पाहिजे तुम्हाला. सबनीस काकांसारख्या लोकांना येतात. अरे सबनीस काका गेले आणि मराठी चित्रपट सृष्टीचे हाल झाले. त्यांच्या पाठोपाठ अशोक पाटोळे गेला, हाल झाले. रायटर्स कोणी सापडत नाही आता. मी गप्प आहे, त्यामुळे सचिन गप्प आहे. असं आहे. विनोद लिहिणं आणि तुम्ही विनोद सादर करणं याबद्दल, विनोद काय पद्धतीने लिहावा लागतो? कारण आत्ता लिहिला जात नाहीये, तो एनॅक्ट केला जातोय किंवा क्रिएट केला जातोय. तो विनोद लिहिला जात नाही म्हणजे काय काय गोंधळ होते आत्ताच्या रायटर्सचं. विनोद लिहिणं कठीण आहे यार, सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती. वाक्य तुम्ही साधी किंवा सिरियस वाक्य लिहाल, पण विनोद लिहिणं बघायला पाहिजे ना. कुठल्याही गोष्टीची विसंगती शोधल्याशिवाय विनोद होत नाही असं म्हटलं जातं की नाही. मग ती विसंगी कधी काढायला लागते ना, ती शोधायची कोणी. मग शाब्दिक विनोद होतात. टला फल लिहून लिहिला तो काय प्रभाकर भाकर आणि असले विनोद होतात. त्याला काय हे नाही, मग ते कोणी हसत नाही. कोणी हसत नाही म्हटल्यावर कोणी येत नाही, मग चालत नाही. विनोद हा तर्कशुद्ध पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं ते सिच्युएशनला धरून पाहिजे, कॅरेक्टरला धरून पाहिजे. बरं, कॅरेक्टरच्या दिसण्यावर सगळे करतात, दिसण्यावर केलेले जातात, पण सिच्युएशनवर कोणी करतच नाही. तू सांभाळा ते तुझ्या, आता मी आता केला तसा विनोद, घसरून पडशील खाली.
काय हा काय शब्द हे तर दिसण्यावर झालेला विनोद आहे ना, हो. सिच्युएशन तो विनोद नाही खरं म्हणजे. मला तेच विचारायचं म्हणजे आमच्यासाठी ना कॉमेडी विनोदाचं इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही होता. म्हणजे जे तुम्ही करायचा, तुम्ही आणि लक्षाची जोडी आमच्यासाठी होती. तर तुमच्यासाठी कॉमेडी म्हणजे काय, तुमच्यासाठी विनोद म्हणजे काय? मोठं कठीण आहे प्रश्न, म्हणजे डेफिनेशन करणं मोठं कठीण आहे. विनोद म्हणजे काय माहितीये, दुसऱ्याच्या दुःखावर बोट ठेवून केलेलं विनोद हा काय विनोद मी मानत नाही. दुसऱ्याच्या विचित्र वागण्यावरून केलेलं सुद्धा मी मानत नाहीये. बोलता बोलता झालेला विनोद, शाब्दिक विनोद याला सुद्धा मी हे करत नाही. बोलता बोलता निघालेली विसंगतीवर जो केलेला विनोद असेल ना, तोच विनोद होऊ शकतो. आणि विनोद हा ओढून ताणून न करता सहज निघाला तर तो जास्ती लोकांना भावतो. तो मुळात विनोद करणं म्हणजे कठीण आहे. नाहीतर मग आजकाल रायटर झाले नसते त्याच्यानंतर. आता फक्त सगळे ते कुठल्या ह्याच्यावरच तर लिहितायत ना, टला फ करूनच लिहितायत ना सगळे. त्याला काय विनोद तसं डेफिनेशन करणं फार कठीण आहे. पण त्यामध्ये खरंच डोकं लागतं. आणि त्याच्यानंतर तो पुढे डोकं लागतो तो तुम्ही कसा प्रेझेंट करता त्याच्यावर. तुम्हाला तो जोक आहे हे कळलं पाहिजे. त्याच्यातली विसंगती तुम्हाला शोधता आली पाहिजे. तो टाकताना तुम्ही त्यातले चढ उतर तुम्हाला कळले पाहिजेत. कुठली जागा आहे त्यातली शब्दाच्या जास्ती स्ट्रेस करायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ही बरीच अवधानं आहेत त्याच्यात. तुम्ही आता कॉमेडी बद्दल पण बोलला ना, मला हे विचारायचं आहे की तुम्ही सगळी वेगवेगळी कामं केली, म्हणजे तुम्ही कॉमेडी केली, सिरियस कामं केली, विलनचं पण केलं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडायचं, म्हणजे आता पण काय सगळ्यात जास्त करायला आवडतं कॉमेडी? कारण आम्ही तर तुम्हाला प्रायमरीली कॉमेडीच करताना बघितलं. तर तुम्हाला सगळ्यात काय आवडतं करायला, काय टाईपचं काम? काय माहितीये मला ना, आता कॉमेडी मी केली पहिली, लोकांना आवडली, त्यामुळे लोकांना आवडले तेच मला देणं भाग पडलं. त्यामुळे मी कॉमेडियन म्हणतो, पण मी कॉमेडियन नाहीये. मी मुळातला कॉमेडियन नाहीये. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. विनोद किंवा कॉमेडी ही मी करतो, तो एक भाग आहे अभिनयाचा म्हणून मी करतो. तो सक्सेसफुल झाला ही गोष्ट वेगळी, पण तो एक अभिनयाचा भाग आहे म्हणून मी करतो. मी कॉमेडियन नाहीये. मला असा उभा केला तर मी कॉमेडी दिसणार नाही, मी विलन दिसेन. मला कॉमेडी करावी लागते. तर ते मला ती करायला आवडते. ती म्हणजे मला करावेच लागल्यामुळे ती त्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेट करायला लागली. मला हेच द्यायला पाहिजे लोकांना. पण नंतर मग त्याच्यावर मी बरंच तरी ट्राय केलं की काही वेगळं देता येईल का म्हणून. मी संसारामध्ये मी बाप हिचा सावकार केला होता. तो सावकार एक वेगळी कॅरेक्टर होती त्याच्यावरची. मी ते सगळं कॉमेडीला सोडून एक वेगळी मी ट्राय आउट केलं होतं त्यावेळेला. त्याच्यात मी त्याची जी लालसा त्याच्यातली त्याच्या बोलण्याचे दमेकऱ्यासारखं बोलणं आणि नजर ह्याच्यावर काय कॅरी केला होता संबंध. हा वेगळेपणाचा त्या रोलला अनुसरून तेच करू शकत होतो मी. तसं कॉमेडी करताना तुम्ही कुठलीही एखादा जोक मारता, कुठली त्यात फालतू ऍक्शन न होता कामा नये. हाताची, तोंडाची, बोटांची कुठलीही फालतू ऍक्शन होता कामा नये, जी लोकांना हसल्या प्रवृत्त करेल. त्यामुळे तुम्ही मुळात काय केलेला तो विसरून जातील. ह्याच्या असं कॉमेडी ह्याच्या हातावर पायावर केलेली किंवा डबल मिनिंग केलेलं कुणी असेल कठीण आहे ते. पण याच्यावर हसवणं, विसंगतीवरती हसवणं, विसंगती जेव्हा तुम्ही शोधून काढतात ना, तेव्हा ते लोकांना मनापासून हसायला येतं. हा जोक तुम्ही असं जर केला शारीरिक ह्याच्यावर किंवा याच्याकडे बाहेर गेल्यावर विसरून जातील लोक, लक्षात नाही राहत लक्षात. बऱ्याचशा तुमच्या निगेटिव्ह रोलमध्ये खूप स्ट्रायकिंगली गोष्ट वेगळी जाणवतं की तुम्ही तिथे कमी बोलून पण तुमच्या चेहऱ्यावरनं, तुमच्या डोळ्यांवरनं, हालचालींवरनं ते जे काही निगेटिव्ह फिअर तयार होणं एक्सपेक्टेड आहे किंवा त्या कॅरेक्टर बद्दलचा राग तयार होणं एक्सपेक्टेड आहे, तो तुम्ही आणता. ते अगेन हे स्विच कसं होत आहे? कारण का
एक तुमचं बेअरिंग तुम्ही म्हणालात तसं कॅरेक्टर ऍक्टर आहात, तर हे कॅरेक्टर कसं त्या कॅरेक्टरमध्ये जाता कसं येतात? हा काय माहितीये, आता मी जे मगाशी सांगितलं तुला की त्या म्हाताऱ्याचा रोल करण्यासाठी तो तिच्याकडे ज्या लालसी ह्यानी बघत असतो ती नजर, अर्ध काम ना तुमचं डोळे करत असतात. तुम्ही वाक्य बोलायचे तुमचे डोळे बोलत असते, त्या डोळ्याबद्दल बोलायला शिकायला पाहिजे पहिल्यांदा. तुम्ही जेव्हा नजरेचे इतके प्रकार आहेत की तुम्ही कसे बघता, तेव्हा शार्प कसे, शार्प अशी पण देता येते, शार्प अशी पण देता येते, शार्प अशी पण देता येते, कसंही करू शकतो तुम्ही. पहिलं वाक्य तुम्ही तुमची जी एकंदर चाललेला सीन आहे तो पहिला डोळ्यातून बोलला पाहिजे, पहिलं वाक्य तुमच्या डोळ्यातून गेलं पाहिजे, डोळे त्याप्रमाणे गेले पाहिजे, त्याच्यावर माझा जास्ती कटाक्ष असायचा. मग वाक्य ते बरंच कठीण आहे ते सगळं. कारण अर्ध तुमचे हे डोळे विलन अर्धे तुमचे डोळे सांगू जातात, अर्धा तुमचा पॉज बोलून जातो. मी तुझ्याकडे असा बघतोय, हा जो मधला पॉज आहे ना, हा काय बरंच काही बोलून जातो. अरे चिशा आयला तुला बघतो आता काय, असं बरेच वाक्य असतात. कुठलीही ऍक्शन करताना त्याच्या मागे एक वाक्य असतं अदृश्य. वाव. मला मामा तुम्हाला हेच विचारायचंय की तुम्ही अभ्यास करता का? नाही, मी बॅरिस्टर झालो असतो. वेळा काहीतरी बोलतो उगाच. नाही, कारण ना सगळेजण जे ऍक्टर्स वेगवेगळे इंटरव्ह्यू देतात ना, तुम्हाला ते सांगतात की कसं आम्ही कुठल्या तरी कॅरेक्टरसाठी हे केलं, हा अभ्यास केला. तर तुम्ही कुठलंही कॅरेक्टर करताना त्या कॅरेक्टरचा काही अभ्यास असतो का? आणि तुमची काही प्रोसेस असते का ते कॅरेक्टर समजून घ्यायची? नाही, मी अभ्यास काय करतो, तुम्ही कॅरेक्टरचा अभ्यास कॅरेक्टरला जर बघून केलं ना तर ती नक्कल होते. तो माणूस बोलताना असं करतो, ही नक्कल झाली, ही नक्कल नाही करायचं. कारण तुम्ही जे करता नाही तुमच्या कॅरेक्टरशी योग्यच असेल असं सांगता येत नाही ना, तर ती नक्कल ठरते ना. त्याचा विचार करून तुम्हाला आधी मूळपासून हे ठरवायला पाहिजे. बरं, ती करताना तुम्ही काय आहात हे पहिल्यांदा बघायला पाहिजे, तुमचं वय काय आहे बघायला विचारायला पाहिजे, तुम्ही कोणाशी बोलता ते विचारायचं, तुमच्या समोर कोण उभा आहे असं बघायला पाहिजे. तुझं काय हे होतं पहिलं की तुम्ही अभ्यास करता का या कॅरेक्टर? नाही, मी अभ्यासापेक्षा मी इमॅजिनेशनवर जास्त भर देतो. काय असतं तसं, काय झालं असतं तर काय केलं असतं यांनी, रागावलं असतं तर काय रागावलं असतं, बरं तो कोण आहे याच्यावर, मला किती रागवायचं, याच्यावर राग इतक्या प्रकारे दाखवता येतात. मग आता याच्यासाठी कोणाला कुठली रागायचं, हा जो आहे ना हे इमॅजिनेशन, तुम्ही इमॅजिन करून ती कॅरेक्टरकडे. मी एकही करून मी बघून केलेलं नाही कुठलं, मी कधी नक्कल नाही केली कोणाची. इमॅजिन हे हा असं करेल की या सिच्युएशनला हे असं का होऊ शकतं, हे आपल्या पण विचार करायचा. आता काय मला सवय आहे ती, सिनेमा जर चालू असेल ना, कुठली सिरियल सिनेमा काय झालं तर माझं पूर्ण गोष्टीकडे लक्षच जात नाही. माझं इंडिव्हिज्युअली माणूस काय करतो तिकडे लक्ष जातं. कारण इंडिव्हिज्युअल अरे असं केलं काय, मग मी ती करून बघतो, मी असतो तर कशी केली असती. हा माझा अभ्यास चालतो दररोज. कारण काय असतं, व्यक्ती तितक्या प्रकृती ना, त्याने तो तसं करतो. मी असं करून केलं असं तर मी याच्यात काही वेगळं करू शकतो का, हा अभ्यास आहे. मग त्याच्यातून मग व्हेरिएशन्स येतात मग रोलमध्ये. कारण या नाटकात तुम्ही असं, या पिक्चरमध्ये तुम्ही असं केलं, विचार करता करता हे असं करून या मध्ये वेगळं झालं, म्हणजे व्हेरिएशन झालं त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे आम्हाला जरी कॉमेडीच असली तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दिसतं. मग गुपचूपचं आहे बघ, गुपचूपची साधी सरळ काय झालं, मला विके नाईक त्याचे डायरेक्टर होते, ते काय झालं ते मला ते सांगत नव्हते इतकी की तू ते कर म्हणून, रोल कर म्हणून. म्हणजे पिक्चर करतात त्यांनी मला सांगत नाही, पिक्चर करत नाही, नेहमी माझ्याशिवाय पिक्चर करत नाहीत कधी ते. एक दिवशी मला म्हणाले ते नाही हो, ते हा रोल असा नाही. म्हटलं सांगा रोल काय तर सांगा. त्यांनी मला तो रोल सांगितला की एक प्रोफेसर आहे गोव्यातला, तो एका मुलीवर त्याचं लक्ष आहे आणि ती मिळत नाही, म्हणून तिला मिळवण्यासाठी तो काय वाटेल ते करायला तयार, अशी कॅरेक्टर आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं
की या कॅरेक्टरला एक ट्रॅजिक थ्रेड आहे की एक मुलगी मिळत नाही म्हणून एक मोठ्या वयाचा प्रोफेसर एका यंग मुलीवर लाईन मारतोय, तर त्याला ती मिळवण्यासाठी तो काय काय करतो हे ट्रॅजिक आहे रे. खरं म्हणजे हसण्यासारखं नाही आहे. म्हणजे स्वतःची ते काही करायला तयार होतात ते. म्हणजे त्या रोलमध्ये त्यावेळेस होतं की ती त्याला सांगतो, अहो तुम्ही जरा कधी कधी अशा म्हणजे टिळकांचा वेश करून जर आलात ना क्लासमध्ये शिकवायला तर काय मजा येईल. आणि तो दुसऱ्या दिवशी टिळकांचा ट्राय करून येतो, सगळे हसतायत, पण त्याला आपण त्या मुलीला इन्फ्लुएन्स किती करतो याचाच भय आहे. एक मागे ट्रॅजिक त्याला आहे. नंतर तो त्या वरांड्यातून जातो, सगळे हसतायत आणि तो लोक हसतायत पण त्याच्या मागे दुःख आहे याचं. हे लोकांना जाणवलं पाहिजे. जे चार्ली चॅप्लिनचं आहे, बूट खातोय, खेळ पण थुकतोय, बूट कचा चाळून खातोय, तो बूट खातोय म्हणून लोक हसतायत पण त्याच्या मागे केवढं दुःख आहे. भूक आहे, केवढं प्रचंड दुःख आहे त्याच्यात. लोक हसतायत, तशी ती कॉमेडी आहे. तेव्हा म्हटलं हो काय बोलताय तुम्ही, म्हटलं मी करतो चला. बरं त्याच्यानंतर त्यातले ते सगळे गोव्याचा प्रोफेसर, म्हणजे गोव्याचा म्हणजे तो गोव्यानीच मराठी बोलणार. मग तो कसं बोलणार, मला गोव्याची भाषा माहिती आहे. हो, आणि माझी गोव्याची, त्यामुळे पूर्ण माहिती आहे, पण मी बोलू पण शकतो. तर त्यामुळे मग त्याचे कुठे त्यांचं चढणं नाही, कुठे उघडणं आहे, किती भोंदोपण आहे, आणि मला सगळं माहिती होतं. ते म्हटलं सगळं करावं लागेल या रोलमध्ये. मग आता तो गबाळा असेल तर त्याला गबाळा दाखवावा लागेल. मग पांढरी सैल पॅन्ट एकदम, मग ती अशी करण्याची स्टाईल, हे सगळं त्याच्यात मी बोलत. आणि चष्मा, कित्येक जणांना सवय असते, असं करतात, अशी तरी करतात, असं अरे ह्या नाकाने वर करतात, ती सवय, ही सवय करता येईल. आणि ती असं एक सूर असतो गोव्याच्या लोकांना, असं झालं हा मला माहिती नव्हतं, असं सूर. हा सगळा सुरू करते की ती काय रोल झालाय त्याच्या. मला शेवटी व्ही.के. नाईक मला म्हणाले, एवढा मोठा डायरेक्टर, म्हणाला अशोकजी मला वाटलं नव्हतं या रोलचं हे असं होईल. अरे बापरे, केवढी मोठी पावती आहे. एक नसलेला रोल, ते मला सांगायला का भीत होते, कारण इंटरव्हल पर्यंत 2 सीन होते बारके, आणि नंतर इंटरव्हल नंतर सगळं होतं. तर म्हणजे तू पहिलं तुमचं काहीच नाही होतं, मग मी तुम्हाला कसं सांगू तुम्ही करा म्हणून. अहो म्हटलं काय बोलताय काय, नंतर जे काय तेच खूप आहे. आणि सगळ्यात पॉप्युलर झाला तो रोल, मला अवॉर्ड पण मिळाला त्याचं. खूपच कमाल. मेन रोल डबल रोल आहे हिरोईनचा, रंजना देशमुखांचा तो डबल. ऍक्च्युअली त्याचबद्दल यायचं होतं मला. खरं तर तुम्ही आणि रंजनाताईंनी जे काही कामं केली त्यावेळेला, जी काही एक लेजेंडरी 4-5 फिल्म्स आहेत, ही जी केमिस्ट्री आहे, म्हणजे ऑनस्क्रीन केमिस्ट्री बद्दल, हे अगेन ह्याबद्दल म्हणजे आपण तुम्ही आणि लक्ष्मीकांत बेर्डे असेल, तुम्ही आणि सचिन पिळगावकर असेल, ह्या केमिस्ट्री बद्दल बऱ्याचदा बोलतो. तुम्ही आणि रंजनाताईंची केमिस्ट्री, कारण का बिनकामाचं नवर आहे असं वाटतं, म्हणजे किती जुनी फिल्म आहे, पण असं वाटतं की मी आणि माझी बायकोच आहे ते. म्हणजे माझ्या बायकोला मी बिनकामाचं वाटतं ते गोष्ट वेगळी, पण ते तसंच वाटतं, म्हणजे एवढं ते जेन्युइन वाटतं. ती चांगली नटी होती, म्हणजे मेहनती नटी. कुठलीही गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, समजा जर जमत नसेल, ही जमत नाही म्हणजे काय, असं दुर्दम्य आहे तिच्याकडे. मला मी करून दाखवीन, व्हायलाच पाहिजे. आणि तिने थ्रू आउट मला फॉलो केला. तिने सांगितलं मला, तीच म्हणाली स्वतः, तू काय नाही रे, तुझं काय करतोस ते मी बघतो आणि मी करते. बोल. त्याच्यानंतर माझ्या बरोबर काम केल्यानंतर तिचे सगळे रोल मग काढून, त्याच्यात ते लक्ष्मी आणि सगळे केले, तर सगळे
रोल, हम्म. आणि माझ्यानंतर केल्यानंतर बघ काय ते. पण तो शिकण्याची एक सॉलिड होती तिच्याकडे, त्यामुळे ती करू शकली. आता तिने बघ, मी याच्यामध्ये कुठलं ते तू आता बोलला बिनकामाचा नवरा, झटाक नाही ती एकदम, पण ते झटाक ते एकदम माझ्या ह्याला कॉन्ट्रास्ट बरोबर तिने कसं ठेवला बाबा थ्रू आउट. काय पॅन्ट वाला इथून तुझी वरचा झोल लावून एकदम, आणि मी करत हा जो कॉन्ट्रास्ट हे दाखवला इतकं सुंदर केलं ते सगळं माझ्या आधीचे रोल बघूनच सगळे केले ते. मग ती कबूल करायची सरळ. मला कबूल करणारे रोल आवडतात, लोक आवडतात बाबा. मामा मला विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस हे सगळे कामं करत होते, वेगवेगळे रोल करत होते, तर अर्थात तुमच्याकडे खूप स्क्रिप्ट येत असतील ना, खूप वेगवेगळे येत असतील, आणि तुम्ही सगळे काय करत नसाल, तर तुम्ही सिलेक्ट कसं करायचात की मला हे करायचंय किंवा मला ते करायचंय? तुम्ही ज्यावेळेस कुठली पण स्क्रिप्ट वाचता, म्हणजे आता पण तुम्ही एवढे सिनेमे करता, आता सिरियल करताय, एक वेब सिरीज केली, या सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी करता, तुम्ही ठरवता कसं की मला हे करायचंय? तुमचा काय क्रायटेरिया काय असतो कुठलीही गोष्ट करताना? मुळात काय माहिती, जेव्हा स्क्रिप्ट येतात ना तेव्हा स्क्रिप्ट ओव्हरऑल कशी आहे ते बघायला पाहिजे. स्टोरी कशी आहे, कुठून कशी जाते, आणि त्याचा एंड कसा होतो, इंटरव्हल कुठे होतो, आणि स्टार्ट कसा होतो, आणि मध्ये काय सीन्स कसे हे झाले, हे कुठल्याही स्क्रिप्टला आपण बघतो. ते चांगले असतं, ते जर चांगले असलं तर माझा जो रोल असेल तो कसा रन होतोय थ्रू आउट, सुरुवातीपासून सुरू झाला तो कशा रीतीने शेवटपर्यंत जातोय, हे लक्षात घ्यावं लागतं. मग मी माझ्या मग सगळे कॅरेक्टर्स आणि काय ठरतात की मी म्हटलं काय काय करायला पाहिजे आता याच्यासाठी, असं आहे, मग हे करूया, मग ते करूया, हे सगळं विचार करावा लागतो. पण त्या एकंदर स्क्रिप्ट मध्ये त्या रोलचा स्टँड काय आहे, त्याचं बोलणं काय, त्या तो काय करतो, हे जास्ती महत्वाचं आहे. ती नुसती आहे म्हणून नाही चालत कॅरेक्टर कुठली, की चल आहे बाबा असं नाही होत. त्याचं काय वागणं कसं, त्याचा प्रवास कसा आहे सगळा स्टार्ट टू एंड, हे बघावं लागतं. मी एक दगा म्हणून एक पिक्चर केलं होतं, सुरुवातीला होतं ते, मला माझं काही ते 3रं का 4थं पिक्चर असेल दगा. तर त्या दगामध्ये माझा रोल होता मास्तराचा, आणि मास्तर तो व्हिलन असा त्यांनी दाखवला. पण दगा ही बाबा कदमांची कादंबरी आहे. अच्छा. तर बाबा कदमांच्या त्या दगाच्या कादंबरी त्या मास्तराचं फक्त एका ओळीतच वर्णन आहे की तो मास्तर त्यांना शिकवत असतो. पण त्या मास्तरला त्यांनी व्हिलन बनवला की तो त्यांच्यात कारस्थाना करतो हिरो हिरोईन मध्ये, आणि तो करून इतका होरिबल झाला की शेवटी तो मरताना सुद्धा लोक असं म्हटलं जातं की लोक मरताना माणूस खरं बोलतो असं म्हटलं जातं, पण तो माणूस मरताना सुद्धा त्याला खोटं बोलतो. त्याचं डोकं धरून आपला तरी तो तिकडे तो खोटं बोलतो. म्हणजे किती काळ्या ह्याचा हे असेल तो. तुला सांगतो, कोल्हापूरून बायका पिक्चर बघून बाहेर वगैरे काय मेल यांनी काम केलंय ग, पण चपलीनं मारला पाहिजे, काढून त्याला आणला पाहिजे, अशा म्हणून बायका बाहेर पडायच्या. काय सुंदर कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे ही विलन नाही आहे मी, कॉमेडी भरपूर आहे आधीच्या ह्याच्यात. मामा मला अजून एक प्रश्न पडतो की तुम्ही ना नाटक केलं, त्या काळात पण केलं, आत्ता पण करता, तुम्ही सिनेमा केले, तुम्ही वेब वरती पण आलात, आता तर तुमचा तो अशी ही जंबाजंबी सिनेमा प्राईम वरती पण आला, तर तुम्ही OTT वरती पण आलाय. तर या सगळ्या मीडियम्स मधनं तुम्ही काम केलं. ज्यावेळेस आपण थिएटरचं काम करता तुम्ही, किंवा स्क्रीनसाठी काम करता, किंवा OTT साठी काम करता, तिन्हीचा अभिनय वेगवेगळा असतो का? म्हणजे तिन्हीसाठी वेगवेगळं असतं का, तुम्ही ते कॅरेक्टर आहे आणि मग ते करायचंय असं असतं? नाही, थोडासा वेगळा असतो. हे म्हणजे सिनेमा किंवा नाटक नंतर सिरियल याच्यात करण्याचा अभिनय हा वेगळा असतो. कॅरेक्टर म्हटलं तर तीच कॅरेक्टर असते, कॅरेक्टर तशीच असते. ती सादरीकरण त्याचं कसं असते, कुठल्या चॅनल आहे त्याच्यावर, म्हणजे कुठल्या ह्याला आहे त्याला ठरतं. आता सिनेमात असेल तर तो ठरवावा लागतो, म्हणजे तुम्ही सांगितलं ते
सगळं ठरवावं लागतं काय आहे ते. हो. नाटकात जेव्हा आपण करतो तेव्हा नाटकात तुम्हाला ती थोडीशी लाऊड करावी लागते, हे तुम्हाला ठरवावं लागतं. हम्म. कारण तुम्ही करताय तिथून प्रेक्षकांना दिसणं. शेवटच्या यायलापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा. त्यामुळे ती तुमची ऍक्शन थोडी ब्रॉड त्या ह्याच्यात होते, हम्म. ती करावी लागते. तुम्ही अशी सटल केली तर दिसणार नाही, ती एवढीच लाऊड करायला पाहिजे हम्म. की ती शेवटच्या माणसापर्यंत दिसली पाहिजे. सिरियलमध्ये नाटक आणि सिनेमा यातली मधली गोष्ट म्हणजे सिरियल. अच्छा. त्यांच्याकडे कुठेही कॅमेरा ठेवला तरी चित्रित होतं. इकडूनच सगळं घेऊन टाकायचं, इथून सगळं घेऊन टाकायचं, जोडायचं मग बस. जोडणे याच्या पुढे काय नाही, छापाछापी. बस. हे असं असं आहे, हे असं असं बोलतात, हा. हे असं असं घडतं, याच्या पुढे काय नाही. हे का बोलतात, हे असं का घडतं, हम्म. ह्याला काहीही नाही रे, असं आहे. तर त्यामुळे का तो विचार हा करावाच लागतो, कुठल्याकडे काय काम करायचं. आता आपण सिनेमा, टीव्ही आणि सिरियल मधला फरक. एक सिरियल तुम्ही केली होती खूप पूर्वी, तेव्हा झी टीव्ही वरती हम पाच नावाची सिरियल केली होती एकता कपूर सोबतची. ती खूपच लेजेंडरी. त्याच्यात मात्र हे वेगळं दिसतं. त्याच्यात ते असं फक्त दृश्य टिपली आहे तसं वाटत नाही. ते प्रत्येक कॅरेक्टरला एक छान ग्राफ आहे, त्याच्यात एक देवाणघेवाण आहे. त्या सिरियल बद्दल काही सांगू शकता का? हम अरे पाच. काय सांगू, म्हणजे त्या सिरियल बोलण्यासारखं बरंच आहे. तर ती एकच सिरियल आहे, ती अजूनही नाव घेतलं जातं त्याचं. म्हणजे त्याच्या आधी चांगले सिरियल झाले, आपण कोणी बोलत नाहीत, हो. हम्म. पण ही अजूनही, मला तर अख्ख्या भारतामध्ये, इंडियामध्ये सगळे मला त्या सिरियलने ओळखतात. हो. अमेरिकेमध्ये मला त्या सिरियलने ओळखतात, मला इंग्लंडमध्ये त्या सिरियलने ओळखतात. म्हणजे तिकडे आपले मराठी हो. असलेले लोक सगळे मराठी अमेरिकेत बोलत होते त्याकरता बोलत आहेत सारखे. ते मागे लागलेले ते येत नाही इकडे म्हणे, अरे काय या लोकांना काय करू. तर ते सगळे हंपाचे वेडेत. हंपाच हा नामचा म्हणजे इम्प्रोव्हायझेशनचा एक साला नमुना आहे मोठा. इम्प्रोव्हायझेशन असायचं का? हा, इम्प्रोव्हायझेशनचा म्हणजे त्यात इतकं इम्प्रोव्हाइज केलेलं आहे ना मी, काय विचारायला नको. आमचा डायरेक्टर, चांगला डायरेक्टर कपिल कपूर, कमल कपूर नट होते ना त्यांचा मुलगा, त्याने वादारा हो पिक्चर केले. तर त्यांनी मला सांगितलं की दादा, हे मेरे को ना कॉमेडी मी कुछ समजता नाही. मला त्याचा प्रामाणिकपणा आवडला. सरळ त्यांनी सांगितलं, मी किया नाही मैंने कभी, तो मेरे को कॉमेडी बिगड़ तू देखला डोंट वरी हम कर लेंगे. आणि मग तो त्यांनी लावला शॉर्ट, मग मी त्याच्यात काय त्यात होऊ शकतोय सगळे विचार करायचो. सगळ्या ते तिन्ही सगळे जण ते कोण प्रत्येकाला बोलायचं कसं इथपासून हे केलेलं आहे. प्रत्येक ऍक्शन त्याच्यामधली इम्प्रोव्हाइज केलेली आहे. इव्हन ते इंटरॅक्शन जे चालतं ना, ते सुद्धा पहिल्यांदा त्याच्यात फक्त प्रिया बोलते असं लिहिलं होतं. आमचं अर्धक श्रेय अर्थात मुळात आमच्या रायटरला जातं. त्यांनी लिहिलेलं आहे फार छान. इम्तियाज पटेल गुजरातीचा हे लिहित होतो. तर ती बोलते काय लिहिलं होतं. मी त्याच्यात माझी रिॲक्शन त्याच्यावर काय टाकलं. ती नुसतं बोलून ह्याला लागून उपयोग नाही, हा कसं तिच्याची त्याला उलट उत्तर देतो आणि त्या दोघांची काय झकाझकी चालते हे इंटरेस्टिंग होतं. आणि तेच इंटरेस्टिंग झालं शेवटी. ती नुसतं बोलते तर नाही झालंय, खोला मुख खोला तुम्ही चलो सुबह हो गई ना, याची म्हणतोय. या दोघांची भांडणं चालायची, हे लोकांना फार आवडायला लागलं. तर त्याच्यावर काय झालं, प्रिया तेंडुलकर करायची ना, तर प्रिया तेंडुलकर म्हणजे क्लासच करायची. कारण कारण तो तिचा जो रोल होता तो एकदम सला डिस्टिंक्टेड होता ना, एक फ्रेम, त्याच्यात फक्त ती फक्त डोळ्यांनी बोलणार आणि हसणार आणि बस, त्याच्यात काहीही नाही करता येत तिला. वाक्य फेकणे आणि डोळ्यांनी बोलणे फक्त. तर डोळे तिचे झाले होते त्याबरोबर नाही, तर ती फार सुंदर करायची. तर तिने लाडातून विजय तेंडुलकरांना विचारलं, बाबा बघा हंपाज बघा हंपाज काय बघा माझा रोल बघा काय करते. काय झालं नाही, नुसतं बघा काय करायला काही नाही, एवढी फ्रेम आहे, नुसतं मी बघा नुसती बोलते मी बघा केवढं पॉवरफुल आहे. विजय तेंडुलकर ते जास्ती उडू नकोस ना, तुझ्या समोर जो उभा आहे ना
तो तुला रिॲक्ट करतोय ना, त्यामुळे तुझा रोल खुलतोय. आणि ही ऐकी गोष्ट नाही, ही मला प्रिया तेंडुलकरनीच सांगितली. अरे बाबा असं म्हणाले रे मला. मी गप्प बसलो रे. तिला काय सांगू, बाबा जास्ती शाणे आहेत ग तुझ्यापेक्षा. पण काय लेजेंडरी होतं ते. इतकं 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 होत गेलं ना की म्हणजे शेवटी लोक थांबायला लागले ते सिरियलसाठी. लोकांनी आपले टाइम बदलून गेले. ते दुपारच्या वेळेला पोरं शाळेतून आल्यानंतर त्यांनी आपल्या टाइम जेवणाची टाइम केल्या. बायकांनी काम करताना तेवढा वेळ सोडून बाकी तुझं हे करायचं काम. इतकी पॉप्युलर सिरियल कुठलीच नाही झाली मराठी हिंदीमध्ये. कारण एक इम्प्रोव्हायझेशन नमुना दर ह्याच्यात काहीतरी वेगळं. तो इम्तियाज म्हणजे एवढा हुशार होता माणूस की एखाद्या पेपरात तो वाचायचा, आज बंबई में 3 मुंडी वाला भूत देखा. त्याने लगेच 3 मुंडी वाला भूत वर लगेच एपिसोड लिहून तयार. एक लाईन वाचायचं होतं आणि त्याच्यावर एपिसोड करायचा पुरा. बोल काय म्हणजे काय त्याचे हे बघ. इकडे लोकांना डोकं खात होतं, काय लिहू आता काय लिहू. दार उघडण्याचा सीन तर एपिकच होता. तो प्रत्येक वेळेला तुमची एंट्री गाणं म्हणत येणार, ती दार उघडणार. ते पहिल्यांदा एकदा केलं तेच रिपीट करायचं बघ, सेम पद्धत. काही विनोद हे रिपीट करून होतात, रिपिटेशन विनोद असतात. काही विनोद एकदाच होतात, पण तीच गोष्ट जर रिपीट केली तर तो विनोद होतो शेवटी. आपण आता आपण हिंदी सिरियल बद्दल बोलतोय ना, तर मला असं कायम वाटतं की तुम्ही असाल, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, तुम्ही हिंदीत पण थोडी थोडी कामं केली. पण हिंदीत तुम्हाला खूप लिमिटेडच कामं मिळाली, परत एकसारखी कामं मिळाली. तर तुम्हाला असं नाही वाटत का की ज्यावेळेस कुठलेही मराठी कलाकार ज्यावेळेस मराठीत मोठे स्टार्स असतात, छान कामं करतात, हिंदीत गेल्यानंतर त्यांना तेवढ्या कॅलिबरची कामं चांगली मिळत नाहीत किंवा तेवढे चांगले रोल्स मिळत नाहीत किंवा ते तितके मोठे होत नाहीत? नाही, काय समजा मुळात माहिती, आपल्या मराठी लोकांची इमेज ही हिंदीमध्ये बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिमालय म्हणजे कोण, गोरा गोरा पान म्हणजे तो नट योग्य. तो काम काय करतोय त्यांना माहित नसतं, कोणाला काही कळत नाही. तर तसं आपण नसतो, त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाहीत. मग आपण कॅरेक्टर शोधतो आणि ते कॅरेक्टर कुठले मिळतात. शेवटी असल्या चेहऱ्याला, माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांतच्या सारख्या चेहऱ्याला नोकर, त्याशिवाय काही मिळूच शकत नाही. आता ते करायचे की नाही हे ठरवून घ्यायचे. जर तुम्हाला त्याच्यात ते पैसे देत असतील आणि जर तुमचा फायदा होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. मग लोक काय म्हणतात त्याच्यात काय म्हणत नाही. ते म्हणजे होऊच शकत नाही की आम्ही हिरो म्हणून काम करणं. मग आम्ही कशाला करता धरायचं त्याच्यात. ते जर तुम्हाला घेता येतं, तुम्हाला जर वेळ असेल, मी तर हिंदीमध्ये मला वेळ असेल तेव्हाच फक्त काम केलेलं आहे. मी वेळ असेल तेव्हा मला 15 दिवस होते, एक दिवशी एक आता म्हटलं चला घरी बसूया. एक प्रोड्युसर आला भोजपुरीचा. चला भोजपुरी कधी केलेलं नाही, माहिती नाही कसं बोलायला काय. ऐसा रोल है, मैंने देखो मेरे पास और कुछ नहीं, 15 दिन के मैं सिर्फ, तो उसमें होगा क्या. हाँ कर देते ना, 15 दिन में कर देते आपका रोल. अच्छा ठीक है बोले का, चलता चलिए करता हूँ मैं. केला त्यांनी माझा रोल आणि मी परफेक्ट हे बोललोय त्यांची भाषा. काय असतं त्यांची भाषा बोलणं म्हणजे ते एखाद दुसरा वर्ड आला तर चालतो, पण पूर्ण भाषा तुम्ही बोलू शकत नाही, तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही ती हेच करू. पण त्यांचा जो हेल असतो ना, लहजा, तो पकडला पाहिजे बरोबर. तुम्ही लहजा पकडला, त्यामुळे तुम्ही हा भोजपुरी आहे, भोजपुरी भाषा बोलतोय असा फील येतो. आणि तू बिलीव्ह नाही करणार, मला त्यांचं त्या वर्षीचं बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं भोजपुरीतलं. बापरे, काय मला काही कळतच नाही. असं माझी जी भाषाच नाहीये, त्या भाषेत मी सगळं प्रयोग करून मला अवॉर्ड मिळतं.
काय बोलू आता त्याच्यावर. मला खूप नवल वाटतं की एवढी मोठी कामं करून तुमच्या प्रत्येक कामाने लिटरली अखंड महाराष्ट्राला हसवलंय किंवा खुश केलं. म्हणजे खरं तर हसवणं एक रिॲक्शन झाली, पण एवढी दशकं महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले प्रेक्षक तुमचं काम बघून हॅपी झालेत. तर एवढं घडून कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का की हाऊ डू यू कीप युअर सेल्फ ग्राउंडेड? तुम्ही स्वतःला जमिनीवरती कसं ठेवता? कारण का एका पॉईंट नंतर अवघड होतं ना, की जाणवतं ना की लोक आपली वाहवा करतायत आणि खूप कौतुक करतायत, तर त्याच्यानंतरही कसं जमिनीवरती कसं राहायचं? कारण ते खूप अवघड. आणि मी या अर्थाने विचारतो कारण का आता आम्ही सोशल मीडियाच्या काळात बघतोय की लोक एका झटक्यात 10-20 लाख लोक फॉलोअर करायला लागतात आणि छान वाटायला लागतं. थोडंसं कुठेतरी हवेत उडल्यासारखं वाटायला लागतं. सो तुमच्याकडे बघितल्यानंतर ती ह्युमिलिटी जाणवते, तुमच्याकडे बघितल्यानंतर ते ग्राउंडेडनेस जाणवतो. तो कसा? तोच महत्वाचा आहे सगळ्याच. तुम्ही कितपत आहात, तुम्ही माणूस कितपत आहात हे जज केलं जातं. मग त्याच्यापुढे तुम्ही काम काय करता हे नंतर राहतं. आणि मी काहीतरी केलंय असं मी मी कशा करता म्हणू की मी काहीतरी केलंय? नाही, तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. अजून करण्यासारखं बरंच आहे. ते बरंच काय अजून तुला जमत नाही, तोपर्यंत तू कशाला उगाच उड्या मारायच्या? मग तू ग्राउंडवर राहणं सरळ, नाही का? लोक तुला जेव्हा चांगलं म्हणतात तेव्हा त्यांना उगाच मी किती शहाणा आहे दाखवण्यात काय अर्थ आहे? लोकांनी म्हटलेलं नाही तू चांगला आहे म्हणून, ठीक आहे ना, मग उडू नको उगाच. हे मुळात जपलं पाहिजे. म्हणून मी सगळ्याची तुम्हाला कधी हे करताना बघणारच नाहीस. कोणावर लोकांचं हे कोण तू? आज आहे उद्या नाही. आज तू करतोय उद्या तेच करशील असं काय सांगता येत नाही. आज लोकांना आवडतंय उद्या आवडेल हेही काय सांगता येत नाही. जसं तुला आज मिळतंय करायला तसं उद्या करायला मिळेलच असंही नाहीये. मग कशा करता उडायचं उगाच हवेत? चाल जमिनीवरच राहा. मी तुला जमिनीवर राहण्याची किंमत कळेल. जेव्हा तू वरची उडायला लागशील ना, त्या जमिनीचा संबंध तुटेल आणि पुढे काय राहणार नाही, खाली मध्ये हवा राहील फक्त. मामा, मला एक विचारायचं आहे. म्हणजे तुम्ही पॉप्युलर नट आहात, तुम्हाला खूप वर्ष आम्ही स्क्रीनवरती बघतोय, तुम्ही सक्सेसफुल अभिनेते आहात. असं कुठल्याही पॉइंटला वाटलं का की, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ते चढ उतार येतात ना, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ते वेगवेगळे टर्निंग पॉइंट्स असतात. असं कधी वाटलं का की बस झालं आता हे नाही करायचं आणि आता बस झाला अभिनय, बस झाली ऍक्टिंग, किंवा तेचपणा जाणवते, असं कधी नाही वाटलं का तुम्हाला? नाही, बस झाली ऍक्टिंग असं मी म्हणूच शकत नाही. ज्या ऍक्टिंगसाठी मी धडपडलो लहानपणापासून, ध्येय माझं तेच होतं, त्यासाठी मी बस झाली ऍक्टिंग कसं म्हणेन? बरं, दुसरी गोष्ट मला हे माहिती आहे की मी ऍक्टिंग जर थांबवली आणि मी करायचं काय ठरवलं तर मी दुसरं काही करू शकत नाही. बरं, ते दुसरं काहीतरी करत मी सक्सेसफुली करतोय असंही म्हणता येणार नाही. हो, सक्सेसफुल असेलच सांगता येत नाही. मला घरीच बसायचं, मग घरी बसल्यापेक्षा काम करणं. आयुष्यात मी कधी म्हणू शकत नाही की बस कंटाळा नाही. तुम्हाला कंटाळा येतो एखादी त्या वेळेचा येतो कंटाळा, त्यावेळेच्या त्या श्रमाचा येतो कंटाळा तुम्हाला कधी कधी, पण तुम्हाला काम करण्याचा कंटाळा नाही येणार. माझी सगळी दुःख मी माझ्या सेटवर विसरतो. ऐकायला जर जास्ती वाटेल, पण असं आहे. मला सकाळी जरी काय असं झालं असलं तरी एकदा तिकडे एंटर झालं सगळं गुल. बाहेर पडलं की मग सुरू. हा, चला काय, मला काय कळत नाही. म्हणजे हे कोणाला जर मी सांगितलं, मी सांगत नाही, कारण कोणाला सांगितलं तर मस्करी वाटेल. ते असं होतं काय कधी, असं नाही, पण ते आहे तसं. एक मी नाटक करत होतो, आमचं हे व्हॅक्युम क्लिनर निर्मिती त्यांच्यासोबत रत्नागिरीला प्रयोग होता. तर रत्नागिरीला दुपारी जेवायला गेलो आम्ही सगळे, आणि ते खारावलेले मासे असतात ना, म्हणजे सुके मासे, सुकी मासळी, त्याला इतकं मीठ असतं ते.
तर ती त्याची कोशिंबीर केली त्याची, मला ती आवडली झाली म्हणून मी आणखी घेतली. ती कोशिंबिरी जरी खायची असते, मी ती भाजी जरी खाल्ली तर संध्याकाळी झालं, काय झालं नाही. संध्याकाळी प्रयोग, रात्री 1 अंक झाला आणि मी हालायला लागलो. असंच व्हायला लागलं. 1 अख्खा सगळा अंक मी तसाच केलाय. मग ते डॉक्टर्स, रत्नागिरीचे मोठे डॉक्टर्स आले होते वगैरे, ते त्या डॉक्टरने सांगितलं की जरा बघा काय. त्याने आम्हाला घेऊन गेला. ते चक्कर, मला नीट चालता येईल सरळ असं, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांचं स्वतःच हॉस्पिटल होतं, घेऊन गेले. बीपी वाढलं म्हणून. काय ते मीठ जे आहे ना, खारावलेला मासा, ते मीठ हे डेंजरस फार. ते बीपी शूट झालं. म्हटलं हो झालं, असं झालं सगळं. हो किती, बिलीव्ह नाही करणार तू, किती होतं, 200. बापरे. त्याच्यात मी अख्खा 1 अंक केलाय. बोल, 1 वाक्य न विसरता, 1 पॉज न सोडता, 1 गॅप घेतलीच नाही. असं नाही, एंट्री एक्झिट बरोबर 2रा अंक सगळा. मग त्याने मला एक गोळी दिली, घेतली गोळी, झोपलं. सकाळी उठलो परेश, रात्री प्रयोग केला. तर तिथे उभं राहिलं की काय होत नाही. विचित्र आहे की नाही ऐकण्यासारखं. बरोबर, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मला खोटं बोलायची सवय नाही. मला अजून एक विचारायचंय की आता एवढी कामं केली तुम्ही, एवढे वेगवेगळे रोल्स केले, कॉमेडी केली, विलन केलं, सिरियस कामं केली, सगळे मीडियम्स केले. असं वाटतं का की अजून काहीतरी करायचं राहिलंय, काहीतरी टाईपचं काम किंवा काहीतरी टाईपचा रोल किंवा काहीतरी टाईपचं मीडियम, असं काहीतरी करायचं राहिलंय असं वाटतं का तुम्हाला अजून? पण बरंच करायचं राहिलंय. बघा, सिरियसली विचार कर, बरंच करायचं राहिलंय. माणसं तितकी प्रकृती म्हणतात. तू जसा आहेस हा तसा नाहीये ना, हा तुझ्यापेक्षा वेगळा आहे. मी तू केलाय, पण मी हा कुठे केलाय? मी तो कुठे केलाय, तो कुठे केलाय, तो कुठे केलाय, तो कुठे, मी काही नाही केलंय अजून. बरंच करायचंय अजून, शक्य नाही. पण ते तेव्हा अजून काही राहिलंय तर बरंच राहिलंय, काहीच केलेलं नाही. किती कॅरेक्टर्स करायचे असतील अशा वेगळ्या वेगळ्या अजून, किती तऱ्हेचं ऍक्टिंग असेल नाही का, किती तऱ्हेचे स्वभाव असतील जे राहिलेत अजून करायचे. ते मला कोणी लिहून नाही दिले किंवा काही मला सापडले नाही. तर मी सगळं केलं असं मी म्हणू शकतच नाही ना. आणि जेव्हा सगळे मी म्हणू शकत नाही, तर मी कशाला उगाच आवाजी करायची की आता माझं काय, आता सगळं केलं, आता बरंच काय. अरे ती यायला जमतच नाही तर काय. तुम्हाला हेच एन्थुझियाझम, हीच ताकद तुम्हाला तरुण ठेवते का? कारण का तुमच्याकडे बघून, तुमच्याशी गप्पा मारताना वाटत नाही की 77 वय आहे तुमचं. 78 कमी करू नको, 78 वय तुमचं अजिबात वाटत नाही. हे जे सतत एक्सपेरिमेंट करत राहण्याचे, रोज उठून काम करण्याची जी जिज्ञासा आहे, तीच तुम्हाला चिरतरुण ठेवतीये. येस. काय असं माहितीये, पॅशन. माझं पॅशन आहे नाटक करायचं, सिनेमा करायचा, ऍक्टिंग, अभिनय करायचा. जोपर्यंत मी त्याच्यात आहे तोपर्यंत मी कधीच तक्रार नाही. तुमची गोष्ट तीच आहे. तुम्ही ज्या तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, तुम्ही जर त्या करत राहिल्या तर तुम्ही कधीच तक्रार नाहीत. तेच माझं आहे. अशोक कुमार, त्यांचा न्यूमरोलॉजीचा हे आहे अभ्यास. त्याने मला सांगितलं, माझे अत्यंत जवळचे माझ्या, ते म्हणजे ते माझ्यावर भयंकर प्रेम त्यांचं ऍक्टर म्हणून. माझं त्यांनी एक डाव भूताचं बघितलं होतं. अरे ओ, आणि मला मिठी मारली होती, अरे भूताच्या करून. त्यांनी बघितलं होतं ते, त्याला कुठे तरी टीव्हीवर कुठेतरी बघितलं.
तर ते तेव्हापासून माझी भयंकर भय वाढते. मराठी फिल्म त्याची 2 शेवटची त्यांनी केलेली ती त्यांनी मी त्याच्यात एक म्हणून केली. वय काय 84. बापरे. त्यावेळेला त्यांनी केली ती. आता हे 84 वय काम करायचे कुठून येते त्यांना पॅशन? कामावर हे आहे म्हणून ना. प्रेम. प्रेम आहे. मग त्यांना जर 84 मला 78 वर्ष काही यावं नाही, करे की नाही. बरं तो माणूस त्यावेळेला सुद्धा अरे अब्दुल काय स्टेट एक्सप्रेस 84 वर्षाचा माणूस स्टेट एक्सप्रेस सिगरेट 95 वर्षी ते गेले. बापरे. तर हे जे तुम्हाला ना जी ऊर्जा मिळते ना ही तुम्ही जे काय काम करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला एक आवडीचं काम असेल आणि तुम्ही जर 4 दिवस त्या कामाला नाही गेलात तर तुम्ही असह्य होता. मग ते काम काय आहे ते पण अवलंबून जातं. हो. मला तेच आर्टिस्टच्या नटाच्या ह्याच्याबद्दल जास्त येते. तुम्हाला एकदा ती म्हटलं एकदा रंग लागला तोंडाला की म्हटलं की जात नाही असं म्हटलं नाही त्याकरता चटक आहे. त्याचं चढ लागतेच ती. मला हे विचारायचं मामा, म्हणजे तुमच्याशी आता तुम्ही 78चे तरी पण तुम्ही त्याच एनर्जीने एन्थुझियाझमने काम करता. आमच्या जनरेशनच्या पोरांना ना एखादी गोष्ट केली, थोडं बरं जमायला लागलं की मग बस झालं, इनफ केलं, चला पुढे. बोर होता मला, कंटाळा येतो किंवा बस झालं असं वाटतं. तर भूक किती महत्वाची आहे. चला पुढे कुठे, मग बस झालं आता, हा चला इनफ, चला पुढे कुठे, पण दुसरं काहीतरी करू. काय करू दुसरं? काही करू शकत नाहीत. काही करू शकत नाहीत म्हणून याच्यात येतात. काहीतरी करत असेल तर काही बघितलं असतं का ढुंकून नाटक आणि सिनेमा? जर आता मोठ्या मोह्याला पोचला असेल माणूस, तो कशाला बघेल याच्याकडे? त्याच्या सुखाचं काम चालू आहे ना. चला आता बस, आणि चला आता बस आहे म्हणजे ह्याला पॅशन नाही होत म्हणत. पॅशन की साला काही झालं तरी करीन, तेच कर, हे पॅशन नाही का? मग मला एक खूप वेगळी गोष्ट विचारायची खरं तर. ह्या सगळ्या प्रवासात मित्र किती महत्वाचे, मैत्री किती महत्वाची? कारण तुम्ही तुमच्या गोल्डन पिरियडमध्ये तुम्ही 4-5 जण असे मित्र म्हणून सगळ्यात जास्त ओळखले गेलात. म्हणजे तुम्ही, लक्ष्मीकांत बेर्डे, त्याच्यानंतर सचिन सचिन पिळगावकर, महेश कोठारे, हे कायम एकत्र, आणि ती मैत्री दिसत राहायची आम्हाला ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन. मैत्री किती महत्वाची आणि तुमच्यासाठी मित्र किती महत्वाचे? मित्र हे महत्वाचे असतातच, अर्थात कुणासाठी असतात ते. कारण तो एक तुम्ही विचार करत असेल त्याच्याविषयी एक आधार असतो तुम्हाला. तो समविचाराचे जे असतात तेच मित्र बनू शकतात. समव्यावसायिक असतात तेच मित्र बनू शकतात. कोणतरी हमाल आणि इंजिनियर असं होऊ शकत नाही कधी. ते सुद्धा काय आजूबाजूला राहत असेल तर होऊ शकतात, शेजारी राहत काहीतरी थ्रेड पाहिजे. हा, पण काय असतं, काय तुम्ही मित्र जमा करताना हेही महत्वाचं ठरतं ना. काय आणि कुठलं, आता आमच्या धंद्यात असं आहे की जर समजा आम्ही टॉपला गेलो तेव्हा कुठल्या उद्देशाने जमा झालेत याचा विचार करायला लागेल ना. मित्र आपण मित्र म्हणतो कसं काय, तुम्हाला ती कधीतरी त्याची एक साक्ष पडते, हा सच्चा मित्र आहे की शेवट पण लागत नाही. नाहीतर तुम्ही कधीही म्हणू शकत नाही हा माझा सच्चा मित्र आहे, असं कधीच आपण म्हणू शकत नाही ना. काहीतरी त्याच्याकडून तुझ्यासाठी घडलं असेल तर तुम्ही म्हणता ना हा माझा एकटा मित्र, संकटात सुद्धा माझ्यासमोर उभा राहील. मित्र असं गोतावळा असणं बरंच आहे ना, तो तेवढाच एक तुम्हाला रिलीफ असतो. माझे तर असंख्य मित्र होते केव्हापासून, कारण माझा स्वभावच तसा आहे. पण मी सगळ्या मित्र नाही करू शकत. सगळे माझं हे बदलत गेलं तसे सगळे 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 गेले निघून, इकडे गेले तिकडे गेले सगळे सोडून. शेवटी तर आम्ही पिक्चर करायचं तेव्हा एक दिवस असं जात नव्हतं की आम्ही त्याच्या घरी जाऊन नाही बसलो रात्री. मी, लक्ष्या, सचिन, सुधीर जोशी, विजय पाटकर, आद्याच्या घरी, त्याच्या घरी, काय ते कुठेतरी चालूच. पण लक्ष्या गेला, सुधीर गेला,
सचिनची हे बदलली, माझी लाईन बदलली. मग आता काय भेटेनसे झाले मग आम्ही. आणि तेव्हा काय भेटेल नाही झाले मग अजूनही आहे मैत्री, पण ती तर तशी नाही राहिली ना. आपण मित्रांबद्दल बोलतोय. आम्ही म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला निवेदिता ताईंना फोन केला होता आणि मग त्या सांगत होत्या की कसे तुम्ही वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर आहात आणि मग लवकर वेळेत सुरू करा, वेळेत संपवा. मग त्यातनं ती ना जी काळजी सतत आम्हाला फोनवरती जाणवत होती. तर इतकी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत काम करता, इतकी वर्ष तुम्ही एकत्र आहात, त्यांच्यासोबतचं नातं म्हणजे काय, आपल्यासोबत आपले पार्टनर असणं आणि त्यांचा आपल्या कामाला सपोर्ट असणं किती महत्वाचं असतं स्पेसिफिकली तुमच्या बाबतीत? एका वाक्याचं, ती आहे म्हणून मी आहे. ती नसती तर भरकटलो असतो. मला घराकडे बघावंच लागत नाही. मी नुसतं काम करत राहतो. सगळा घराचा भार तिने घेतलाय. सगळं घरचं काम ती करते. माझ्या व्यवहारापासून सगळे, माझे फोन घेण्यापासून सगळं काम ती करते. मला काही करावंच लागत. स्वतः एक ऍक्ट्रेस असून सुद्धा, काम करत असून चाललीयत काम तरी सुद्धा अजूनही बिलीव्ह नाही करणार तुम्ही. माझी साई हे जरा दुखत होतं इकडे, मान जरा, ते मान मगाशी म्हणाल ना, दररोज येऊन ती रात्री मलम लावल्याशिवाय झोपायची नाही. किती वाजता येऊ, माझ्यापेक्षा लेट येते. मी लवकर, तुम्ही 8-8:30 मी घरी येतो शूटिंग वरून. ती 11 शिवाय घरी पोचत नाही, 11-11:30 शिवाय. पण त्याच्या आधी ती लावून, काय असतं स्वभाव, एक माणूस काय आहे हे कळलं ना की मग तुमचं नातं जास्ती घट्ट होत जात. तुम्ही काय ते ओळखलं पाहिजे, काय माणूस समोरचा. आता मी सगळं सोडून जातो तिच्यावर. तू करते फोन करून फक्त ते जरा बघितलं करते ती सगळं. आता माझे फोन घ्यायचं काय कारण आहे? तुमच्याशी दिल तिनेच केलंय ना, काय कारण नाही तिला घ्यायचं. तुम्ही तिने सांगितलं अशोकला फोन करा, तुम्ही बोला. पण नाही, ती करणार. मी एकच वाक्य सांगतो सगळं. माझ्या आयुष्यात सगळ्यात काही गोष्टी केल्यात मी, पण माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगली कुठली गोष्ट केली असेल तर मी तिच्याशी लग्न केलं. किती मस्त आहे. आमची लढाया भांडणं तात्विक होतात सगळे, पण कुठल्याही भांडणात मी किती जरी भडकलो तर पहिली ती येते. क्या बात, काय पाहिजे आणि सांग मला. बाबा, कशाची भीती वाटते का? कशाची भीती वाटते का? का म्हणजे कशाचं भय आहे का, अशा अर्थात? कोणाला? मला भय आहे एका गोष्टीचं, माझंच मला भय आहे. हे जे मी सगळं काय बोलतोय ते राहिलं पाहिजे ना तसंच माझं. ते राहत जाता कामा नये कुठे. माणूस काय दुनियेत आल्यानंतर जगतो रे. पाण्यात पडल्यावर पोहतो तसा जगावंच लागतं, कारण त्यालाही पोट आहे ना, ते भरावंच लागतं त्याला. मग त्याची धडपड त्याला करावीच लागते कुठली तरी. पण कोणीतरी असं लागतं ना, तू लढ, मी आहे मागे.
आम्ही आता आमच्या नवीन लोकांच्या भाषेत कपल गोल्स आणि वेगवेगळ्या टर्म्स वापरतो. मला वाटतं आयडियल कपल आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मला हे जितकं आता तुम्ही निवेदिताताईंबद्दल बोलतात ते तेव्हा असं एकदम जाणवतं की काय कशासाठी पार्टनर पाहिजे, कशासाठी जोडीदार पाहिजे, आणि ते म्हातारपणात आपल्या उतार वयात असताना कसे सोबत असायला पाहिजे. तर त्याचं एक काहीतरी एक असं जिवंत उदाहरण वाटतं ते की हे असे असायला पाहिजे जोडीदार, असे पार्टनर्स पाहिजेत. पार्टनर म्हणजे काय असं, म्हणजे का असायला पाहिजे, की मग कित्येक वेळा असं होतं की काहीतरी करायलाच असायला पाहिजे असं नसतं, पण तिने असायला पाहिजे. वाटलं की नाही सांग मला. आहे कोणीतरी, हा फीलच केवढा मोठा आहे. वेगळंच स्थैर्य आहे ते, काहीतरी वेगळंच स्थैर्य आहे ते. मग कुणी, सगळ्यांची गोष्ट तशीच आहे, अख्ख्या पुरुष जातीची गोष्ट अशी आहे. तो कितीही जरी झाली तरी आहे ना ती तिथे, बस. भांडला तरी आहे ना ती तिथे. असं ऐसा आहे. आय एम तो स्पीचलेस. लिटरली शब्द नाही आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे मामा का आहात हे आम्हाला आज मामा म्हणूनच विचारायला हे मिळालं, हेच आमचं भाग्य आहे. म्हणजे काय माहितीये, मी मामा का महाराष्ट्राचा मामा आहे हा बाह्य स्वरूपावर आहे. मी आतलं काय बोलतोय तुम्हाला आज कळलेलं आहे ना. सगळ्यांकडे नाही बोलायचं, नाही काय उपयोग नाही बोलून. आज ते तारे जुळून आलेत. मामा, तुम्हाला मामा बोलायला सुरुवात कोणी केली, म्हणजे मामा कुठून आला? ते काय झालं, कोल्हापूरला शूटिंग करत असताना या लोकांना ना मला काय बोलायचा प्रॉब्लेम आहे व्हायचा. ते मला अशोक साहेब म्हणायचे नाहीत, अशोक म्हणू शकत नाहीत. मग काय करायचं, तर त्यांचा प्रॉब्लेम होता मोठा. तर एक दिवशी तो आमचा प्रकाश शिंदे म्हणून कॅमेरामॅन आहे, तो आपल्या मुलीला घेऊन आला. ते माहिती कोण, तिला सांगतोय, हे तुझे अशोक मामा, अशोक मामा असं म्हणून हळूहळू तोच मला अशोक मामा म्हणायला लागला. तो म्हणायला लागल्यानंतर बाकीचे वर्कर्स जे होते त्यांना प्रॉब्लेम तो सुटला. मग ते मामा म्हणाले, हो मामा इकडे. त्याचं एवढं झालं की आता शूटिंग करताना रस्ता क्राऊड असतो ना, तो सुद्धा ओरडतो, काय काय बरं आजी जायला. ठीक आहे ना, मामा म्हणतात किती बरं आहे. मामा होणं एखाद्याचं म्हणजे किती आयुष्यात रुपये आहे. चक्क तुमच्या आईचा भाऊ बनवता हो तुम्ही मला. मला घरात नेऊन ठेवलं तुम्ही, कैदीच आहे. ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. काहीतरी वाटत कुठल्या तरी एक बंड्या फुंड्या फिंड्या करण्यात. खूपच मजा आली. आम्ही लहानपणापासून तुम्हाला पाहिलंय आणि जेन्युनली लहानपणापासून तुम्हाला पाहिलंय. कोणाच्या काय काय लहानपणापासून, कोणाच्या? आमच्या लहानपणापासून. मला वाटलं माझ्या की काय बोलला की नाही असं. मी लहानपणापासून तुम्हाला पाहिलंय म्हणजे काय, साला मला लगेच फील झालं की मी असं आहे. आणि हे बघतात माझ्याकडे असं फील आला ना मला. काय रे बाबा, बोलण्यातली विसंगती असा विनोद शोधते. मास्टर क्लास, हा विनोदाचा मास्टर क्लास आहे. तर खूप खूप आभार मनापासून. आम्हाला खूप भारी वाटलं एक तर तुम्ही हा पॉडकास्ट करायला हो म्हणालात, तुमचा वेळ दिलात. आम्हाला माहितीये तुम्हाला उद्या शूट आहे, तरी पण वेळात वेळ काढून हे सगळं मॅनेज करत तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि मन मोकळ्या पद्धतीनं गप्पा मारल्या. वेगळे मामा आज आम्हाला दिसले, तर खूप खूप थँक्यू. म्हणजे मी तुम्हाला थँक्यू म्हणतोय. धन्यवाद धन्यवाद. खरंच तुम्ही मला इथं बोलवलं. याला काय निवेदिता आहे हेही मला माहिती आहे, तर तिला पण मी म्हणते धन्यवाद. निवेदिताईंचं खूप खूप धन्यवाद. की मला का मी धन्यवाद देतो, कारण मला फालतू प्रश्न विचारणारे कोणी नाही भेटले त्याबद्दल. पहिलाच प्रश्न असतो ना, पहिला पिक्चर कोणता तुमचा? अरे म्हणलं मी एका पोरीला हाकलून दिला. तुला मी पहिला पिक्चर केला तुला माहिती नाही, मग मुलाखत घेतेस.
आखलून दिला अक्षर. आणि नंतर मग दुसरी गाली होती, मी कुठेतरी मुलाखत दिली होती त्याच्यावर तिने प्रश्न काढले आणि तेच मला प्रश्न विचारते ती. अरे मला सारखा फिरायला की मी बोललोय कुठेतरी. मग खात्री पडली की नाही, हिने माझे कुठल्या तरी मुलाखतीकडून प्रश्न काढले. असे तयार आहेत लोक. नाही, ही आम्ही आमच्यासाठीची पावती समजतो. खूप खूप आभार मामा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे आतापर्यंत आयुष्यात असं एक पॉइंट येतो ना की असं हे झालं आता मी मरायला मोकळा, तसं मला आजच्या एपिसोड नंतर वाटतंय की मामांसोबत समोरासमोर बसून हा एपिसोड झालाय. मला अजून असं ते गुजबम्स आहेत असे, मला काहीतरी भलतंच वेगळं वाटतंय. मला नाही वाटत फार अजून पुढे बोलता येणार. तर खूप खूप आभार, धन्यवाद. नाही पण आज मी पण जे केले त्याच्यापेक्षा मला जरा वेगळाही वाटलाय. निश्चित वाटलंय. मी सिरियसली सांगतोय, कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा. इतकं बोलत नाही कधी मी. खरंच नाही बोलत, कोणाशी नाही बोलत. काय बोलायचं, कोणाकडे बोलू? ज्याला कळत नाही तिकडे काय बोलू उपयोग आहे, नाही का? तर फोडायला पाहिजे ना. हा जो शांत हे होतो तो फोडायला पाहिजे ना. ती काय बोलत नाही, ती काय बोलत नाही, पाय टेकत नाही. थँक्यू. चलो बाबा, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.